तुझ्या चोचीच्या सुईत ओव पावसाचा धागा, माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा. आमच्याकडे टीव्ही होता, फोन होता, पण फोन हा बांधलेला असल्यामुळे आम्ही सुटे होतो. आता आपण फोनला बांधलेले आहोत अशी परिस्थिती आहे. फर टॉईज मला शिकल्यानंतर मी त्याचा छोटासा व्यवसाय केला होता 11वीत असताना. आपल्या आजूबाजूच्या लोकांनाच वेगवेगळे फर टॉईज करून विकायचे, ते आपले मला प्रोत्साहन द्यायचे. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला मिणमिणता दिवा, त्यांनी कोणाचा किनारा उजळावा अशी अपेक्षाच नाही, पण उजळलीच एखादी पायरी तर होणारा हर्षही नाकारता येणार नाही. 11वीतून 12वीत जाताना भोसला मिलिटरी स्कूलचा पण कॅम्प केला होता 21 दिवसांचा. मग तिथे मी हॉर्स रायडिंगची चॅम्पियनच झाले. मी सिल्वर मेडल मिळवलं होतं रायगड मिलिटरी स्कूलला. आणि मी हॉर्स रायडिंग मध्ये ती हर्डल्स वगैरे केली आहेत. अरे याच्यावरनं उड्या, मग ते झेंडे रोवायचे, झेंडे. आणि हे कुठे मला कळलं असतं जर माझ्या आईबाबांनी मला पाठवलं नसतं तर. संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळली की जखमा होतात. ओके. संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळली की जखमा होतात, आत वळली की कविता. अरे आणि शेवटी कितीही काही म्हटलं तरी आपल्या आजूबाजूला माणसं असली तरी काही लढे हे आपले आपलेच असतात. खरं. आणि त्याच्यासाठी बळ आपल्यालाच आतून मिळवायला लागतं. आणि ते आपल्याकडे असतं. ते फक्त अडचण आली, संकट आलं की ते आपल्याला जाणवतं किंवा ते बाहेर येतं. राईट. कला ही अशी ओव्हरनाईट येत नाही. राईट. ती साधन आहे, त्याच्यासाठी मेहनत करायला लागते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एखादी कला, एखादा विचार, एखादी कृती अशी आयुष्यभर पुरेल किंवा दिवा दाखवेल अशी एखादी गोष्ट जेव्हा जाते तेव्हा तो खरा वारसा असतो. कविता हेच कवीचे सर्वोत्तम स्मारक आहे. कविता हेच कवीचे सर्वोत्तम स्मारक आहे. त्याचे पुतळे उभारले नाहीत तरी चालेल, त्याचे राहते घर सुरक्षित ठेवले नाही तरी चालेल, पण त्याची कविता सुरक्षित आणि जिवंत ठेवणं आणि ती लोकांपर्यंत पोचवणं अधिक महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी, उत्सव बाय गार्गी फ्रॉम द हाऊस ऑफ PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत वायफळ गप्पांच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत मधुराणी गोखले. मधुराणी ताईबरोबर आपण जबरदस्त गप्पा मारल्या आहेत आणि ऑफकोर्स तुम्ही इंट्रोमध्ये पाहिलेलं आहे, ह्या खूप पोएटिक गप्पा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कविता आहे, कवींबद्दल सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे. पण त्याचबरोबर माइंडफुलनेस, आपलं डेली रुटीन, आपल्या आयुष्यात जेव्हा टफ टाईम्स येतात तेव्हा आपण त्याला कसं तोंड देतो, ह्या विषयांबद्दल सुद्धा सुंदर डीप कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे. हा ऐस पैस भाग तुम्ही सुद्धा ऐस पैस बसून बघावात आणि त्याचा आनंद घ्यावा अशी माझी आशा आहे. जसं मी भागाच्या सुरुवातीला म्हटलं, आजचा भाग हा उत्सव बाय गार्गी फ्रॉम द हाऊस ऑफ PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत आहे. उत्सव बाय गार्गी हा असा ब्रँड आहे जो कंटेम्पररी इंडो वेस्टर्न पद्धतीचे दागिने आपल्यासाठी तयार करत असतो. हे जे दागिने आहेत ते डे टू डे लाईफमध्ये स्टायलिंगला अनुसरून तयार केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालणार आहात आणि त्या स्टायलिंगला अनुसरून कोणत्या प्रकारचे दागिने निवडणार आहात, या दोन्ही गोष्टी हँड इन हँड जाण्यासाठी उत्सव बाय गार्गीचे दागिने आहेत. आणि जर का तुम्हाला हे दागिने पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. मंडळी, आजचा हा वायफळ गप्पांचा भाग मी लगेच लावतोय, पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूचं बेल आयकन आहे ते दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काय तुमच्यासाठी बनवतोय ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. वायफळ क्लब ह्या आपल्या एक्सक्लुझिव्ह कम्युनिटीचा तुम्ही भाग झाला नसाल तर खालती लिंक दिली आहे, तिकडे जा. तिकडे आपण माहिती दिली ह्या क्लबमध्ये काय काय होतं. अपडेट केली आपण आता माहिती, कारण आपण नवीन नवीन गोष्टी आता आपल्या क्लबमध्ये ॲड केलेल्या आहेत. दर आठवड्याला आपण क्लब मेंबर्सबरोबर लाईव्ह सेशन्स करत असतो. त्याच्यामध्ये रीड विथ वायफळ क्लब नावाचं आपलं सेशन आहे, जिकडे आपण एकत्र पुस्तकं वाचतो. त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय. ह्याचबरोबर आपण वायफळ क्लब ओपन माईक नावाची सेशन्स सुद्धा घेतो, जिकडे आपण प्रत्येकजण आपापल्या कला सगळ्यांसमोर सादर करत असतो. आणि बरेच अजून पर्क्स ह्या क्लब मेंबरशिपमध्ये सगळ्यांना मिळत असतात. हे सगळं मी त्या लिंकमध्ये मांडलेलं आहे. तुम्हाला जर का त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही या क्लबचा भाग होऊ शकता. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो उत्सव बाय गार्गी फ्रॉम द हाऊस ऑफ PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत वायफळ गप्पांचा हा नवा कोरा भाग विथ नन अदर दॅन मधुराणी गोखले. लेट्स गो. तर राणीताई,
वी आर ऑन. ओके गुल चलो. चालूच चालूच आहे का आपलं? ओके गुल चला. राणीताई हाक मारतो, राणीताई हाक मार तू मला. चालेल, चालेल. माझ्या मते मला माझ्या धाकट्या बहिणीनंतर राणीताई म्हणणारा तूच असशील. अरे वा, स्पेशल. आणि काही मैत्रिणी मित्र चिडवतात मला राणीताई म्हणून, पण प्रेमाने हाक म्हणणारं बहुतेक तुझं असशील दुसरा. राणीताई तो येस क्वीन वाला दोन आहे. राणीताई कसं वाटतंय आज आमच्याकडे वायफळवर येऊन? अरे क्वीन क्वीन वाटतंय. राणीताई म्हणल्यामुळे अजूनच क्वीन. नाही ऑफकोर्स बघते मी तुझं, फॉलो करते आणि मला तुझा इझीनेस खूप आवडतो, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. आणि फायनली आपण इथे आज आपण आज किती दिवस ठरवतोय? वर्ष झालं, 6-8 महिने तर ठरवतोच आहे आपण बहुतेक. फायनली उतरवलंय आपण. स्वप्न सत्यात उतरवलंय. मस्त. आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली? चिल एकदम चिल. जनरली जे माझं रुटीन असतं, सकाळी उठून थोडंसं योगासनं, एक छान चहा, गवती चहा घातलेला, आलं घातलं. किती उन्हाळा असलं तरी गवती चहा आलं इज मॅन्डेटरी ना टी. तर ती पिऊन मला सध्या मंडला आर्टचं खूप वेड लागलंय. सो स्टोरी टेलवर मी एक पुस्तक ऐकते आणि मंडला आर्ट करता करता ते पुस्तक ऐकणं असं सध्या माझं रुटीन आहे. सकाळी म्हणजे सकाळी दुपारी जेव्हा वेळ असेल तेव्हा फोन आणि स्क्रोलिंग याच्यापेक्षा मी विचार करते की काहीतरी ऐकावं. बरेच दिवसात वाचन आणि ऐकणं असं काहीतरी मिक्स करून. कोणतं पुस्तक ऐकतेस? भैरप्पांचं वंशवृक्ष नावाचं पुस्तक ऐकते. खूपच महान कादंबरीकार आहेत ते, कन्नडा, आणि उमा कुलकर्णींनी त्यांची सगळी अनुवाद केलेले आहेत. तू जर वाचलं नसशील तर त्यांचं मंद्र वाच, पर्व वाच. खूप जाडी पुस्तकं आहेत. ती कधी कधी आपल्याच्यानी पूर्ण होत नाहीत, म्हणून मी आता एक ऑप्शन ट्राय करून बघते की ऑडिओ बुक्स ऐकून आपण कम्प्लीट करतोय का पुस्तक ॲटलिस्ट. पण काय आत्ता जे ऐकतेस त्याचा झोन काय आहे त्या कादंबरीचा? वंशवृक्ष असल्या कारणामुळे धर्म आणि परंपरा आणि परंपरा तोडून पुढे जाणारी पिढी आणि त्यातल्यामधलं त्या दोन पिढ्यांमधलं द्वंद्व, राईट, इथपर्यंत आत्ता आली. अजून पुढे ते काय वळण घेणार आहे मला माहिती नाही, पण त्याचा प्रेमिस तो आहे. आणि तू म्हणालीस तू मेडिटेशन पण करतेस बरेच काळ. हो, ते पण सकाळच असतं कसं काय? हो, म्हणजे मधला काही काळ मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही करायचे, म्हणजे रात्री पण करायचे. आता मोस्टली फक्त सकाळी करते 20 मिनिटं तरी, आणि श्री रविशंकरांची सुदर्शन क्रिया करते, मेडिटेशन करते. सो त्याचा मला काय म्हणतो आपण त्याला, त्याची आता सवयच लागली, पार्ट ऑफ लाईफ. करतेच मी ते. सिस्टमचाच भाग झाला. म्हणजे त्यातलं खूप घाई गडबड असेल तर एक काहीतरी मेडिटेशन किंवा क्रिया, पण एक काहीतरी केल्याशिवाय बाहेर पडत नाही मी शक्यतो. राईट. आणि मग तू शाळेत होतीस तेव्हा पुण्याकडची सकाळची सुरुवात कशी असायची जनरली? घरात काय माहोल असायचा? काय प्रश्न विचारले. एकदम ट्रान्सपोर्टच झाले त्या काळामध्ये. मी एकतर पुण्यात हार्डकोर पुण्यात राहायचे, तुळशीबागेत. म्हणजे तुळशीबाग माहीत नाही असं पुण्याच्या बाहेरची एकही व्यक्ती नसेल. आणि तेव्हा पुणं हे सीमित होतं. बरोबर. खूप. म्हणजे आता कुठूनही आलेली व्यक्ती सांगते मी पुण्याची आहे. आहात तुम्ही, आहात म्हणजे आम्ही मानून घेतो तुम्हाला पुण्यातले. पुणे जिल्ह्यात कुठे असले तरी पुण्याचं म्हटलं राहावं असं वाटतं की हॅलो एक्सक्यूज मी, हे पुण्यात येत नाही. पण म्हणजे गंमत बाजूला. पण शांत निवांत पुणं होतं त्या मानाने. लक्ष्मी रोडच्या अगदी जवळ मी राहायचे, खाली उतरल्यावर सगळं मिळायचं. आणि तो काळ असा खूप साधा सोपा होता रे. आम्ही नाईव्ह होतो, इनोसेंट होतो. आजकालची मुलं नसतात. ती असतात, इनोसेंट नाही, ती असतात. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की यार ही पहिल्यापासून स्मार्टच जन्माला आली. आपण कसे हळूहळू डेव्हलप झालो, स्मार्ट होत गेलो किंवा ते अक्वायर करत गेलो. इन्स्टॉल करूनच आलेत ते. तर तसं नव्हतं. आमच्याकडे TV होता, फोन होता, पण फोन हा बांधलेला असल्यामुळे आम्ही सुटे होतो. आता आपण फोनला बांधलेले आहोत अशी परिस्थिती आहे. पण रामाचं मंदिर आहे तुळशीबागेत, आणि त्याचा कळस आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतनं दिसायचा. आणि सकाळची सुरुवात फार सुंदर व्हायची, कारण तिथे ललत रागामध्ये, ललत हा सकाळचा राग आहे तुला माहीत असेल,
ललत रागामध्ये सनई वाजायची त्या मंदिरात. आणि मी स्टुडिओस होते शाळेत असताना, खूप सिन्सिअर होते, त्यामुळे पहाटे उठून अभ्यास वगैरे करणाऱ्या झोनमधली होत्या, ॲटलिस्ट परीक्षा जवळ आल्यावर तरी. त्यामुळे तो कानावर पडायचा. आणि माझी आई शास्त्रीय संगीत गायिका, तिचं असं व्हायचं बिचारीचं काय अख्खं आयुष्य पूर्ण दिवस आमच्या मागे संसारात जात असल्यामुळे तिला रियाजाला फक्त सकाळचा पहाटेचा वेळ मिळायचा. राईट. त्यामुळे पहाटे कुठेतरी आपण अर्धवट झोपेत अर्धवट जागे असताना तिचं तंबोरा लावणं, तेव्हा इलेक्ट्रिक तानपुरा नव्हता, त्यामुळे रियाजाला बसताना तो तंबोरा लावणं, त्याचे सूर, मग पहिला सा, मग ती बऱ्याचदा जौनपुरी गायची सकाळचा राग रियाजासाठी. हे सगळं अशी सुरुवात व्हायची रे आमची पहाटेची. आणि मग काय उठल्यावर जनरल थोडासा अभ्यास, टाईमपास. आम्ही कसा टाईमपास करायचो ते खरंच मला आश्चर्य वाटतं ना. आता आपल्याला किती काय काय वेगवेगळे गोष्टी आहेत टू पास द टाईम, पण तेव्हा मी नुसते खिडकीत बसून राहायचो आणि खाली जाणारी येणारी माणसं बघायचो. इतका निवांतपणा. आता आपण जरा मध्ये थोडीशी गॅप मिळाली की पटकन फोन हातात घेतो आणि बघतो, है ना. ते फिल इन द ब्लँक्स झालंय आता, सगळं भरून झालंय आयुष्य असं वाटतं. खूपच असं विखुरलं गेलंय आपलं अटेन्शन. आपण जिथे असतो तिथे बऱ्याचदा पूर्ण तिथे नसतो, है ना. तुला काय वाटतं? नाही 100% अग्री. तुझं बालपण असंच होतं का? बऱ्यापैकी शांत होतं, कारण टेक्नॉलॉजी नव्हती हा एक मुद्दा, आणि मी गावात होतो दुसरा मुद्दा. त्यामुळे तसं बऱ्यापैकी मिळालं मला बरंच काय काय करायला, आणि शांत असायचं सगळं. त्यामुळे वाचायचो, गप्पा मारायचो, गाणी म्हणायचो. आई अभ्यास घ्यायची सकाळी. ती एकीकडे आमचा डबा बनवता स्वयंपाकघरातच टेबल असायचं, तेच स्टडी टेबल, जेवणाचं टेबल आहे ना. आणि त्याच्यावर तिच्या देखरेखीखाली मी अभ्यास करायचे. आणि शुद्धलेखनाची एक जरी चूक झाली किंवा अक्षर वाईट आलं तर आई पानच्या पान फाडायची. खूपच तिला अजिबात आवडायचं नाही. आणि मग परत लिहून काढायचं ते. अशा हाफ स्किप वह्या असायच्या. त्यामुळे ते चांगलं लिहिलं पाहिजे, शुद्ध लिहिलं पाहिजे, अक्षर दळवायला चांगलं आलं पाहिजे, याची शिस्त तिने म्हणजे तिथपासनं तिने. घरी कोण कोण होतं? आणि आई, बाबा आणि आम्ही दोघी बहिणी. किती वर्षाचं अंतर आहे तुमच्या दोघींमध्ये? 4 वर्षांचं. 4 वर्षांचं. ओके. नाईस. मला लहानपणी एक वेगळंच काय म्हणता येईल अट्रॅक्शन होतं, स्वतःची स्पेस, म्हणजे फिजिकल स्पेस. म्हणजे घर खूप मोठं होतं दापोलीत, माझ्या लहानपणीचं बरंच मोठं होतं ते घर, पण तरी ते एक स्पेस आपली निर्माण करणं हे काहीतरी माझं लॉजिक होतं. त्यामुळे मग काय, मागे असं छोटंसं अंगण होतं, चूल होती, विहीर होती, त्याच्या बाजूला आम्ही आऊट म्हणायचो, जिकडे ती चुलीला लागणारी लाकडं स्टोअर करून ठेवायचे. त्याच्या बाजूला मग मी अजून लाकडं लावून काय झोपडीच बनवायचो. आणि बरेचदा बनवायचो दरवेळी सुट्टीत, की माझी ही स्पेस आहे, मी इथे येऊन काहीतरी टाइमपास करेल किंवा फ्रेंड्सना बोलवेल, किंवा आजोबांकडनं मचाणच बांधून घेतलंय. आणि मग जेव्हा बिल्डिंग बनली आमची 8वी 9वीत असताना, घराच्या इथेच आमचीच बिल्डिंग, म्हणजे बाकी कोणी नाही, आपणच, म्हणजे बाबांचं खालती कामाचं आणि वरती घर. तिथे पण मग मी टेरेसवर अशा 2 चादरी लावून वगैरे माझी स्पेस. नाऊ दॅट आय लुक ॲट, म्हणजे बघतोय वळून तर म्हणतं हे माझी स्पेस आहे, काय आय डोंट नो. ते मला फार स्पेशल वाटायचं की मी माझं ॲडव्हेंचर आहे. आणि पण अरे ते सगळ्या लहान मुलांना असतं. म्हणजे भातुकली खेळताना आम्ही टेबलाखाली खेळायचो. हो, म्हणजे ते टेबल हे आमचं छप्पर. बरोबर. आणि मग त्या खुर्च्या बिरच्या वेगवेगळ्या खोल्या, त्यामुळे ती स्वतःची स्पेस आणि एक आपला एक काहीतरी एक एन्व्हायरमेंट, ॲम्बियन्स क्रिएट करणं, हे मला वाटतं सगळ्या लहान मुलांना आवडत असतं. अंधाऱ्या खोल्या आहे ना, तिकडे आपण आपलं रचायचं काहीतरी, असं ही सगळ्यांना आवड असते. कारण त्यावेळेची चादरी लावून वगैरे, हा ना, बेडवरती चादरी लावून आपलं घर तयार करायचं, हे असले उद्योग सगळ्यांनी केलेत मला वाटतं लहानपणी. फक्त मला काय जरा आजूबाजूला जागा होती म्हणून मी बांधायला सुरुवात केली. तू जरा लाकडं बिकडं वापरले. टेरेस मागे काय सांगितलं होतं मी एपिसोडमध्ये, जिन्याखाली वगैरे भातुकली खेळायचे. आमचा वाडा होता, लाकडी वाडा, त्यामुळे जिन्याखाली भातुकली, टेबलाखाली भातुकली. आणि तेव्हा एवढेशेच असायचो ना, टेबलाचं छप्पर व्हायचं. त्याच्यात पण काय आनंदाचं, किती आनंदाचं, आणि किती क्रिएट करायचो ना आपण. हो, आणि इमॅजिनेशनला बराचच वाव होता, कारण खरंय स्टिम्युलेशन तेवढी नव्हती जेवढे आता रंग आणि शेप्स आणि हे जेवढे पटापट येतात. तेव्हा आपण मोठ्यांच्याच, म्हणजे तसे काय खेळणी नाही द्यायचे असं नाही, पण बऱ्यापैकी आपण मोठ्यांच्याच जगात आपलं शोधत फिरायचो. आता लहान मुलांचं असं वेगवेगळं बरंच काय काय मिळतं, प्रोडक्ट्स पण, तर तेही फार एक वेगळं आता बदललंय. ऑफकोर्स कन्झ्युमरिझम मुळे बदललंय. खरंच आहे. पण हा मुद्दा आहे.
तर लहानपण पुण्यातलं असं आणि ते सनईचा आवाज crazy. ललत मधली सनई आणि आईचे सूर आणि आईचं गाणं आणि ती दिवसभर गुणगुणत असायची. कारण रियाज म्हणजे फक्त एका जागी बसून तुम्ही रियाज करता तो रियाज नाही, तर त्याच्याबरोबर होणारं चिंतन मनन. त्यामुळे ती अगदी स्वयंपाक करत असताना, पोळ्या करत असताना पण एखादा राग घेऊन तो तिचा दिवसभर आळवणं चालूच असायचं. त्यामुळे कितीतरी गोष्टी इतक्या कानावर तिच्यामुळे पडल्या आहेत. तिने खूप चांगलं काय काय शिकवलं आम्हाला, चांगली गाणी शिकवली लहानपणी. आता अर्थात तिच्यामुळे गळ्यात सूर असल्यामुळे मग तिलाही असं वाटायला लागले की तिने राणीनी पण शिकावं. ती पण राणी म्हणते मला. मग म्हणजे मी तिसरा आहे ताई म्हणणारा दुसरा राणी ताई म्हणणारा दुसरा आहे. तर अशी मज्जा होती सगळी त्या काळात. आणि बाबा काय करायचे? इंटरेस्टिंग. माझ्या बाबांची विड्याच्या पानाची दलाली होती. म्हणजे आम्ही पानवाले गोखले. म्हणजे चरोलीला आधी पूर्वी आमचे मळे वगैरे होते पानाचे. नंतर बाबांच्या आणि काकांच्या काळापर्यंत ते फार कमी झाले आणि मळे होते आणि मंडई आमच्या इथनं तुळशी वगैरे वॉकेबल जवळ. बरोबर. तिथे प्रॉपर गाळा होता. म्हणजे इंटरेस्टिंग व्यवसाय होता तो. आणि बाबा मला नंतर मोठी झाल्यावर सांगायचे की ते रेट कसा ठरवायचे. तर रुमाल टाकायचा आणि असे हात एकमेकांना बांधायचे आणि त्याच्यात काहीतरी त्यांच्या खुणा ठरलेल्या असायचा आणि त्याच्यावरती तो रेट ठरायचा. अशी ती जुनी पद्धत होती काहीतरी. आणि टिपिकल त्या वह्या, चोपड्या आणि त्याच्यावर ते सगळं लिखाण. इंटरेस्टिंग होतं ते. तसाच तो हिशोब, लक्ष्मीपूजनच्या दिवशी नवीन रजिस्टर, वसुली एक वेगळा मोठा मुद्दा आहे. हा वेगळा व्यवसाय होता तो. फार माहीत नसतो लोकांना. पण जरी ते बिझनेसमध्ये असले तरी ते रसिक होते खूप. गझल खूप ऐकायचे, नाटकांची आवड होती, चित्रपटांची आवड होती, सौंदर्यासक्त होते. रसिक होते ते. म्हणजे स्वतः फार आई माझी कशी कविता करायची, नाटकातनं पूर्वी कामं करायची, तसे स्वतः ॲक्टिव्हली कलाकार नव्हते, पण रसिकता होती त्यांच्यामध्ये. कान चांगला होता खूप. इंटरेस्टिंग. मग तू जशी मग तरुणपणी म्हणजे अगदी शाळेतनं नंतरच्या त्या झोनमध्ये मग तुला काय एक्सप्लोर करायला आवडायचं? कारण पुण्यात तसं बऱ्यापैकी गोष्टी आजूबाजूला घडत असतात आणि पूर्वीही होत्याच. तर मग त्या काळी कसा झोन होता किंवा तू काय एक्सप्लोर करायचीस की काय पाहायला जायला कुठे असं? म्हणजे खरं सांगायचं तर प्रत्येक सुट्टीत काही ना काहीतरी शिबिर, मग नाटकाचं शिबिर असेल, मग ॲडव्हेंचरचं शिबिर असेल. मी एकही सुट्टी अशी घालवली नाही की काही नाही नुसता टाइमपास केला. काही ना काहीतरी शिकायचं. मग अगदी मी काय फर टॉईज करायला शिकले, मी फुलं बनवायला शिकले, मी भरतकाम करायला शिकले. म्हणजे काहीतरी सुट्टी उन्हाळ्याची पण काहीतरी शिकण्यात घालवायची, असं एक मला आवडच होती. भरतकामला रिंग्स विकत घेतात ते ना, स्क्रूवाल्या. मला फार फॅसिनेशन. सगळं विकत घ्यायचं म्हटलं मलाही हवे ती. त्याच्यात साईज यायच्या. मग तो छोटी मोठी. नंतर मग काश्मीरी स्टिच असायचा, तो उलटी टीप असायची, असे खूप वेगवेगळे त्याचे स्टिचेस असायचे, प्रकार असायचे आणि त्याच्यातनं मग तयार करायचं. मग मी फर टॉईज मला शिकल्यानंतर मी त्याचा छोटासा व्यवसाय केला होता 11वीत असताना. आपल्या आजूबाजूच्या लोकांनाच वेगवेगळे फर टॉईज करून विकायचे, ते आपले मला प्रोत्साहन द्यायचे, विकत घ्यायचे. पण असे काय काय उद्योग, नाटकाचं शिबिर करायचे. नंतर अशा पद्धतीने सवाई गंधर्व तिथे अर्थातच खूप मोठा व्हायचा महोत्सव, तो बऱ्यापैकी अटेंड करायचा. आमच्या गुरुपौर्णिमा मोठ्या व्हायच्या. मी आईच्या गुरूंकडे शिकायची पहिली काही वर्ष. त्या गुरुपौर्णिमा सगळ्या अटेंड केल्या होत्या. नंतर वेगवेगळे वर्कशॉप व्हायचे शाळा कॉलेजमध्ये असताना सुद्धा. स्पर्धा खूप व्हायच्या. जेवढं वेगवेगळं काय काय करता येईल ते करत राहायचं. मग काय कविता लिहायचे लहानपणी, तर मग कविता वाचनाच्या, म्हणजे तुम्ही तुमच्या कविता ऐकवायच्या, मग त्या स्पर्धा असायच्या. वक्तृत्व, नियोजित भाषण, असं काय 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 काय. तुला हे माहिती असेल, प्रसंग नाट्य स्पर्धा नावाची आमच्या वेळेला व्हायची आम्ही शाळेत असताना. ते फार इंटरेस्टिंग असायचं. म्हणजे तुमचा ग्रुप, तुम्ही त्याच्यात भाग घ्यायचा. आंतरशालेय असायची ती आणि 1 तास आधी फक्त ते तुम्हाला एक विषय देणार आणि त्याच्यावर तुम्ही नाटक रचायचं. एका तासात कास्टिंग करायचं आणि बसवायचं आणि प्रेझेंट करायचं. आणि असं मी शाळेत असतानाही केलं आणि कॉलेजमध्ये केलं आहे आणि फार मजा येते त्याच्यामध्ये. कारण तुमची क्रिएटिव्हिटी पणाला लागते, नंतर स्पॉन्टेनिटी पणाला लागते आणि त्याच्यातनंही काहीतरी उभं राहतं आणि अर्थपूर्ण उभं राहतं. इट इज सो इंटरेस्टिंग. फार असे खूप उद्योग
काय काय केले शाळेत असताना आणि कॉलेजमध्ये असताना? उन्हाळ्याची सुट्टी. मंडळी, या उन्हाळ्याच्या सुट्टीबद्दलच तुम्हाला काहीतरी सांगायला आलेलो आहे. मागच्या भागात मी थोडंसं टीजर तुम्हाला दिला होता. तर 9 ते 13 वर्ष वयोगटातील लहान मुलांसाठी आपण घेऊन आलो आहोत वायफळचा क्रिएटिव्हिटी मास्टर क्लास. हा मास्टर क्लास म्हणजे 4 आठवड्याचा एक जबरदस्त क्रिएटिव्ह प्रवास किंवा क्रिएटिव्ह जर्नी असणार आहे. याच्यामध्ये निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे लहान मुलांसाठी आपण डिझाईन केलेल्या आहेत. खरं तर गेले 8 ते 10 वर्ष मी जगभरातल्या विविध लोकांसाठी विविध प्रकारची वर्कशॉप्स क्रिएट केलेली आहेत, जी युज्युअली इनोव्हेशन किंवा क्रिएटिव्हिटी संदर्भातली आहेत. पण आमचा हा सगळा जो अनुभव आहे, गेल्या 8 ते 10 वर्षाचा कॉन्टेंट क्रिएशनचा सुद्धा अनुभव आहे, फिल्म मेकिंगचा अनुभव आहे, म्युझिकचा अनुभव आहे, त्याचबरोबर इनोव्हेशनमधला विविध कंपन्यांबरोबर केलेला जो अनुभव आहे, म्हणजे पोर्शा, फोक्सवॅगन, SAP, फुजित्सू अशा जगभरातल्या विविध कंपन्यांमधील लोकांबरोबर काम केल्याचा, त्यांच्याबरोबर वर्कशॉप्स घेतल्याचा जो अनुभव आहे, हा सगळा आम्ही एकत्र करून हा क्रिएटिव्हिटी मास्टर क्लास तयार केलेला आहे. आता हा जो क्रिएटिव्हिटी मास्टर क्लास आहे, तो तयार करण्यामागचा मेन उद्देश जो होता आमचा किंवा जो मेन थॉट होता, तो असा होता की आजकाल जगामध्ये गोष्टी एवढ्या फास्ट पेसने बदलत आहेत, नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, नवीन प्लॅटफॉर्म्स येत आहेत, नवीन माध्यमं येत आहेत, जिकडे दररोज काहीतरी नवीन होतं आहे. पण या सगळ्या गदारोळामध्ये एक गोष्ट जी कॉन्स्टंट असते, जी मलाही अनुभवात आलेली आहे आजपर्यंत, ती आहे क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स. सो क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स, क्रिएटिव्ह एक्सप्लोरेशन, क्रिएटिव्ह एक्सप्रेशन ह्या 3 मुद्द्यांवर आम्ही हे पूर्ण वर्कशॉप बेस्ड केलेलं आहे. असं नाही आहे की लहान मुलांकडे काही आयडियाज नाही आहेत, कल्पना नाही आहेत किंवा ते फारच काहीतरी वेगळंच करतात, असं नाही आहे. पण शाळेतल्या परीक्षा किंवा लावलेले क्लासेस ह्याच्या बियॉन्ड त्यांना इंडिव्हिज्युअली स्वतःची मतं मांडण्यासाठी सेफ स्पेस आहे की नाही, हा एक प्रश्न आहे. म्हणूनच आपण हा क्रिएटिव्हिटी मास्टर क्लास तयार केलेला आहे. त्यामुळे तुमच्या घरातल्या 9 ते 13 वर्ष वयोगटातील पाल्यांसाठी किंवा तुमच्या बहिणीच्या, भावाच्या मुलांसाठी किंवा तुमची आत्या, काका, मावशी, मामा, ह्या सगळ्या लोकांच्या घरी जर का 9 ते 13 वर्ष वयोगटातील लोक असतील आणि तुम्हाला वाटतं की अरे ह्या मुलाने, ह्या मुलीने काहीतरी केलं पाहिजे, ह्यांच्यात काहीतरी आहे, प्रत्येकात असतं काही ना काहीतरी, पण ह्यानी हा क्रिएटिव्हिटी मास्टर क्लास, तोही वायफळचा, केला पाहिजे असं तुम्हाला जर का वाटत असेल, तर खालती आपण लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही त्यांच्यावर शेअर करू शकता किंवा तुमच्याच घरात असेल तर तुम्ही ती ओपन करून बघू शकता. हा 4 आठवड्याचा मास्टर क्लास मे महिन्यामध्ये चालू होणार आहे. पण तुम्ही जर का सुरुवातीच्या काळातले काही लकी लोक असाल तर त्याच लिंकवरनं तुम्ही डिरेक्टली प्री सेल लिंकवर जाणार आहात, जिकडे सवलतीच्या दरात वर्कशॉप लॉन्च व्हायच्या आधी आम्ही काही लिमिटेड स्पॉट्स ठेवलेले आहेत, ते तुम्हाला कदाचित मिळू शकतात. जर का ते स्पॉट संपले असतील आणि वर्कशॉप आलं असेल तर डिरेक्टली तुम्ही वर्कशॉपच्या पेजवर जाणार आहात, तर त्याची माहिती तुम्हाला तिथे एनिवे मिळेल. त्यामुळे खालच्या या लिंकवर जाऊन तुम्ही वायफळच्या क्रिएटिव्हिटी मास्टर क्लासची सगळी माहिती मिळवू शकता. आता तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटेल की हे वर्कशॉप फक्त लहान मुलांसाठी का आहे, आमच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी का नाही आहे, आमच्यामधल्या लहान मुलाला कधी जागृत केलं जाईल. खूप फेअर प्रश्न तुम्ही विचारताय. खूप जागृत व्यक्ती आहात तुम्ही. बेसिकली मोठ्या मुलांसाठी किंवा मोठ्या लोकांसाठी सुद्धा आपण लवकरच काहीतरी घेऊन येतो आहे, तर लक्ष असू दे, ती माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत अशी पोचेल. तर एवढं बोलून आता बघूया वायफळ गप्पांमध्ये आता पुढे काय होतंय. चला, पण तुला काय वाटतं, म्हणजे काय होतं, अशा प्रकारची संधी किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील ह्या असतात, पण त्याच्यासाठी आपल्याला एक काय म्हणता येईल, घरनं सुद्धा एक पुश लागतो आणि आपलेही काय म्हणतात इमॅजिनेशन आणि एक्सप्लोरेशन त्या दिशेने जायला लागतं. नाही तर ह्या गोष्टी समोर असून सुद्धा बरीच लोक करत नाहीत, कारण मे बी त्यांना इंटरेस्ट नसतो. तर तुला काय वाटतं की तुला काय असं आतून काय वाटत होतं की नाही मला हे केलं पाहिजे किंवा मला हे पण एक्सप्लोर केलं पाहिजे, कारण वर्गातली सगळीच मुलं हे करतात तर नाही, निवडकच मुलं करतात सर्टन गोष्टी, तर ते का करतात? ते का करतात त्यांची ओढ असते एकतर, आणि आई वडिलांचा पण पुश असतो. आईचा माझ्या सगळं करून बघ, हेही करून बघ, तेही करून बघ. आणि शाळेतल्या बाई, म्हणजे तुम्ही पहिल्या 10त येत असाल ते शाळेत एक टिपिकल एक काय म्हणतात थोडंसं बायसच असतो तो किंवा पार्शलिटीज असते ती, सॉफ्ट कॉर्नर असतो तो, की पहिल्या 5त 10त येणाऱ्या आणि जरा चुणचुणीत असणाऱ्या मुलींना सगळं येतं असं वाटून ते आम्हाला सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावा. हां, आणि त्यात सूर होता आणि असं. तर सगळ्या स्पर्धांमध्ये मला शाळेनी पण पाठवलं. मग ते नाटक असो, मग ते कथाकथन असो, नियोजित भाषण असो. मी ड्रिलची लीडरही होते, मला स्पोर्ट्सशी तसा फार काही संबंध नव्हता. ड्रिलची लीडर होते, काव्यवाचन असेल, असं सगळं आईनी मला खूप प्रोत्साहन दिलं की हे सगळं एक्सप्लोअर, कारण ती सगळं करत होती तिच्या शाळा कॉलेजमध्ये, तर तिला असं वाटत होतं की ते जेनेटिकली माझ्याकडे आलं असणार.
आणि ते करून बघ आणि Right. नाही जमलं तर सोडून दे, पण हे करून बघ. असं करून तिने फार करायला प्रोत्साहन दिलं मला. आणि म्हणून मला कळलं की अरे आपण एवढ्या विविध गोष्टी करू शकतोय राईट. आणि याच्यात किती मजा आहे, करू शकतोय आणि त्यातला आनंद मेनली. ते अट्रॅक्शन करता, पॉइंट हां. मेन होता. आणि आई कारण टोमॅटोचे बरोबर काय सगळेजण नाट्यशिबिरं करत नाहीत हो. किंवा सगळ्या. मी आता 11वीतून 12वीत जाताना भोसला मिलिटरी स्कूलचा पण कॅम्प केला होता 21 दिवसांचा. मग तिथे मी हॉर्स रायडिंगची चॅम्पियनच झाले. मी सिल्वर मेडल मिळवलं है ना? होतं रायगड मिलिटरी है स्कूलला. ना, रायगड. आणि मी रायगड हॉर्स रायडिंग मध्ये ती हर्डल्स वगैरे केली आहेत. अरे हो भाई, त्याची पण लिडर होते मी. हा म्हणजे त्या याच्यावरनं उड्या, मग ते झेंडे रोवायचे, झेंडे तेवढं नव्हतं केलं अरे मी 21 दिवसात मी हॉर्स रायडर झाले आणि चॅम्पियन झाले त्याच्यात. आणि हे कुठे मला कळलं असतं जर माझ्या आईबाबांनी मला पाठवलं नसतं तर. बरं स्विमिंग नाही जमलं मला, म्हणजे त्या 21 दिवसात मला स्विमिंग मला आजही तेवढंसं नाही जमत, पण हे जमून गेलं आणि ते मी करू शकते हे मला कळलंच नसतं. हो, कारण हे स्किल सेट काय असं पुण्यात पटकन हॉर्स रायडिंग असं नसतंय. पण ते कसं ट्रान्सलेट होतं बघ की रायफल शूटिंग, रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग. मी 5वी-6वीत असताना रिव्हर क्रॉसिंग, रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग हे कॅम्पला आईबाबांनी पाठवल्यामुळे करायला लागले. पण माझ्या वेळच्या खरंच मुली तेवढं एक्सप्लोअर नाही करायच्या. पण एकतर माझ्यामध्ये पण हे खूप होती की मला करून बघायचं आणि त्यांनी पण प्रोत्साहन दिलं, कुठे अडवलं नाही. पण तेच ट्रान्सलेट असं होतं की माझ्या मुलीला आता मी सांगते की करून बघ, हे तुझ्यामध्ये असेल बरं का कदाचित. कारण मला आवडायचं हॉर्स रायडिंग तर कदाचित, पण तिलाही नाही आहे भीती आणि इनिबिशन. सो ती पण ट्राय करून बघते. तिला आता शूटिंग शिकायचं आहे तर मी तिला पाठवणार आहे शूटिंग शिकायला. ते प्रोत्साहन लागतं आणि विश्वास लागतो की, आणि पडलात, फेल झालात, गिव्ह इट अ ट्राय हे म्हणायला कोणीतरी लागतं. नाही तर मग ते मंडेनच होतं, सगळ्यांसारखंच आयुष्य होतं. असं होतं. खरं, रंगभरण होत नाही. वेगवेगळ्या क्या बात आहे. रंगभरण हा होता स्पर्धेच्या वेळी वापरलेला शब्द आहे. वा खूप वर्षांनी ऐकला. आठवलं हॉर्स रायडिंग वगैरे. छान. दुसरं आता बोलता बोलता मला म्हणजे आधी एक प्रश्न आलाय तो नंतर घेतो, पण मला बोलता बोलता असं सुचलं किंवा असं आठवलं की आपल्याला शाळेत असताना सुद्धा एक 10 मिनिटाची मधली सुट्टी असायची आणि त्या 10 मिनिटाच्या सुट्टीत आपण डबा खाऊन खेळून यायचो आणि तरी ते 10 मिनिटं असे मजा वाटायची आपल्याला की असं वाटायचं केवढा वेळ आहे माझ्याकडे, स्पेस आहे. हो, ते नाही वाटत आता. नाही वाटत 10 मिनिटं अशी जातात. हो रे, आयुष्याला स्पीड आलाय आपण म्हणतोय. मी पण बराच विचार करते की स्पीड आलाय म्हणजे काय आहे नक्की. तेच 24 तास आहेत. मग आपण स्पीड आलाय म्हणजे काय म्हणतो, तो तू मगाशी म्हणालास तसं की आपलं लक्ष वेधून घेणाऱ्या खूप गोष्टी आहेत. त्यामुळे अटेन्शन आपण जिथे असतो तिथे पूर्ण नसतो. त्यामुळे तीच 10 मिनिटं असतील तर यू डू मल्टिपल थिंग्स. म्हणजे तुम्ही जेवता पण फोन बघत असता आणि त्या फोनमध्ये सुद्धा एकच गोष्ट बघत नसता. तुम्ही समजा एक पॉडकास्ट बघत असाल तर मध्येच कोणाचा तरी व्हॉट्सअप येतो की तुम्ही त्याच्यात शिरता की तुम्ही तो चॅट कम्प्लीट करता. मग तुम्ही कधी कधी तो पॉडकास्ट बघत होता हेही विसरून जाता. मग तुम्ही त्यातनं कोणीतरी काहीतरी लिंक शेअर केली असेल तर यू गो देअर. हे असं ना विखुरलं गेल्यामुळे कदाचित आपलं अटेन्शन तो ठराव राहिला नाही. कारण माइंड ची डेफिनेशनच ही आहे ना की विच इज एंगेज्ड ऑल द टाईम. म्हणजे त्याला कशात तरी गुंतलेलं असणं ही मनाची व्याख्या आहे, गुंतलेलं असणं. तर आता मला लहानपणी आठवतं की किंवा आत्ता सुद्धा मी जेव्हा माणिकताई भिडेंकडे शिकायला जायचे गाणं, तेव्हा त्या मला वही घेऊन नाही यायला सांगायच्या. त्या मला एखादी मंदिश किंवा राग शिकवला असेल तर त्या म्हणायच्या की पुढच्या आठवड्यात येताना मला तसंच्या तसं म्हणून दाखवायचं. तर तो आठवडाभर ती बंदिश गुणगुणली जायची, लक्षात ठेवली जायची, ती बसवली जायची. कारण रेकॉर्डर वगैरे ह्या गोष्टीच नसायच्या. त्यामुळे तुमचं अटेन्शन फक्त मी त्यांच्याकडनं चालत जेव्हा घरी यायचे तेव्हा मी आणि माझी बंदीच असायचो फक्त. किंवा एखादा चित्रपट बघून, एखादं नाटक बघून आपण जेव्हा बाहेर पडायचो तेव्हा फक्त त्या नाटकाबरोबर, त्या विषयाबरोबर राहायचो. मी लहानपणी आठवते बऱ्याचदा ते एखादं नाटक बघून आल्यावर मला त्याच्याबद्दल काय वाटलं ते विचार उतरवून काढायचे, लिहून काढायचे, माझं चिंतन. आता आपण
बाहेर पडलो की किंवा नाटक म्हणजे बऱ्याचदा नाटक करताना मी रिक्वेस्ट करते, म्हणजे फोन ऑफ ठेवा, स्विच ऑफ ठेवा, सायलेंटवर ठेवा, हे तर झालंच, पण मध्ये प्लीज नोटिफिकेशन आलं तर तुम्ही काढून बघू नका, कारण त्यांच्या चेहऱ्यावर तो जो ग्लो येतो ना, त्यांनी पण आम्हाला नाटक करणाऱ्यांना फ्लो डिस्टर्ब होतो आणि असं वाटतं की सुट्टं एका हातात ना. खरं, आपण तेवढे गुंतवून ठेवू शकत नाही होत का प्रेक्षकांना, का मोबाईल बघावासा वाटला असेल ह्यांना. राईट, सेल्फ डाऊट मध्ये. आणि मग असंही कधी कधी वाटतं की का आलायत मग तुम्ही नाटकाला जर तुम्हाला फोनच बघायचा आहे तर. कारण चित्रपट नाही चालू आहे, लाईव्ह कला तुमच्यासमोर एक प्रत्यक्ष कोणीतरी करतं आहे, तर त्यांचा तेवढा कमीत कमी मान ठेवा. तुम्हाला सतत फोनच बघायचा असेल तर मग नाटकाला नका बसू. तर ते अपरिहार्य झालंय मला असं वाटतं अलीकडे हे सगळं, की आपण एका वेळेला एक गोष्ट करत नाही आणि ती त्याला माइंडफुलनेस जेव्हा म्हणतो, मलाही हे शिकावंसं वाटतं की स्वयंपाक करतोय किंवा काहीतरी करतोय तर एक काहीतरी गाणी चालू असणं ठीक आहे, पण काहीतरी सतत एकीकडे मी काहीतरी ऐकतेय, एकीकडे फोनच चेक करते, असं न करता मी पण आता स्वतःला थोडंसं ट्रेन करते की जे करते ते आणि तेवढंच करता येईल का बघूया. ॲटलिस्ट वाचनाच्या बाबतीत मी असं करायला सुरुवात केली आहे की 30 मिनिटाचा सरळ गजर लावायचा आणि फोन दुसऱ्या खोलीत ठेवायचा, की 30 मिनिटं मी अनडिस्टर्ब्ड फक्त पुस्तकाबरोबर राहू शकते का. हे आता आपल्याला शिस्त लावायला लागते. अरे खरं है ना. पूर्वी बसायचो की आपण तासन तास वाचायचो, तर ते तू म्हणतोस तसं तो स्पीड आहे. मला वाटतं डिवाईड झालेला अटेन्शनमुळे आपल्याला त्या स्पीडचा भास होतोय. तो आयुष्य तेच आहेत, तास तेवढेच आहेत, मिनटं तेवढीच आहेत. ट्रू. तर आपल्या अशा मस्त गप्पा चालू राहणार आहेत, पण त्या पुढे नेण्याच्या अगोदर मला तुला एक गिफ्ट किंवा हॅम्पर असे छान असे मस्त तुला द्यायचं आहे. आणि आपल्याला हे आज तुझ्यासाठी पाठवलंय उत्सव बाय गार्गी फ्रॉम द हाऊस ऑफ पू न गाडगीळ अँड सन्स. दॅट्स ग्रेट. तर त्यांच्याकडून हे पुणेकर तुझ्याकडे. हो, यस, शेजारीच आहेत तुझे तसे ते. वाव, थँक्यू. अच्छा, त्यांनी मस्त क्युरेट केल्यात गोष्टी, तुला अनुसरून गोष्टी क्युरेट केलेल्या आहेत. वाव. तर तू त्या मस्तपणे त्याचा वापर कर. डन. मला गिफ्ट घ्यायला फार आवडतं. मला पण द्यायला आवडतं. परत बोलो ना मला. बघताय ना. नाही तर अदरवाईज पण गिफ्ट दिल्या घेतल्या तरी चालतील. हो, काय याचं काय, त्याला बंधन नाही काय. आणि तुला नाही देणार, मी प्राचीला देईन. हां, चालेल, मला चालेल. एकाच घरात देणार. खरं, अनलेस असं काय दिलं जे मी वापरूच शकत नाही तर बहुतेक असंच निवडीन मी. चालेल. थँक्यू बाय द वे. थँक्यू सुयोग अँड प्राची. थँक्यू बाय फॉर. मंडळी, दागिने म्हटलं की आपल्यासमोर ऑफकोर्स सण येतात, उत्सव येतात, काही कार्य आपल्या घरामध्ये असतात, ती सगळी डोळ्यासमोर येतात आणि त्याला साजेसे मराठमोळे जबरदस्त दागिने सुद्धा येतात. पण जेव्हा दैनंदिन जीवनात आपण काहीतरी स्टाईल करतो, एक प्रकारचा लुक, आपली एक वाईब क्रिएट करत असतो, त्याच स्टाईलला अनुसरून एकदम सुंदर डिझाईनचे दागिने तयार करत आहे उत्सव बाय गार्गी फ्रॉम द हाऊस ऑफ पी एन गाडगीळ अँड सन्स. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं की आपण काहीतरी ओकेजनसाठी मस्त कपडे घालतो आणि मग जे काही आपले ट्रेडिशनल दागिने असतात ते त्याच्यावर परिधान करतो. पण हे सगळे उत्सव, सण अशा प्रकारचे क्षण असतात. डे टू डे लाईफमध्ये आपली जी काय स्टाईल आपण एक निर्माण करायचा प्रयत्न करत असतो किंवा आपण एक एस्टॅब्लिश केली असते की ही अशा प्रकारची माझी स्टाईलिंग आहे किंवा अशा प्रकारची माझी वाईब आहे, ह्या स्टाईलला अनुसरून म्हणजे हे कपडे जेव्हा आपण सिलेक्ट करतो ते करतानाच दागिने सिलेक्ट करता यावेत आणि त्याचं काहीतरी सुंदरचं फ्युजन करून एक मस्त लुक तयार करता यावा, हाच इंटेंट आहे उत्सव बाय गार्गी फ्रॉम द हाऊस ऑफ पी एन गाडगीळ अँड सन्स यांनी डिझाईन केलेल्या दागिन्यांचा. आता हे जे दागिने आहेत ते कंटेम्पररी इंडो वेस्टर्न स्टाईलचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपला एक मराठमोळा टच आहे, पण मॉडर्न फॅशन आणि मॉडर्न स्टाईलचा सुद्धा त्यांनी खूप विचार केलेला आहे आणि त्या दोघांना मस्त फ्यूज केलेला आहे. प्लस त्यांनी त्याच्यामध्ये विविध मूड्स प्रमाणे वेगवेगळी कलेक्शन्स सुद्धा लॉन्च केलेली आहेत. आपण खालती एक लिंक दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही उत्सव बाय गार्गीची सगळी कलेक्शन बघू शकता आणि बेस्ट पार्ट म्हणजे तुम्ही ती घर बसल्या ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकता. आणि या सगळ्याला पी एन गाडगीळ अँड सन्सची 190 वर्षांची विश्वासाची, कन्सिस्टन्सीची, क्वालिटीची हमी आहेच. तर एवढं बोलून पुन्हा एकदा रिझ्यूम करतो आपला वायफळ गप्पांचा भाग विथ नन अदर दॅन मधुराणी गोखले. लेट्स गो.
मगाशी बोलता बोलता सुद्धा मला जो प्रश्न आला होता की तू म्हणालीस की आई सकाळपासून तिचा रियाज चालू व्हायचा आणि मग दिवसभर तिचं काही ना काहीतरी प्रत्येक गोष्टीत तो एक धागा होताच रियाजाचा. तर मला तेव्हा असा प्रश्न पडला की हे हा. आईकडनं कुठून आलं, म्हणजे तिच्या हो, ते कसं होतं, तिची बॅकग्राऊंड? तिची बॅकग्राऊंड ती भुसावळची होती आणि Okay. तिची आजीकडची साईड सगळी अशीच कलाकार होती, नाटकात काम करणारी, गाणारी. आणि ती 10वी झाली त्याच वर्षी विशारद झाली. ओके. म्हणजे एवढं ती अगदी लहानपणापासून गात होती आणि संगीत नाटकातनं कामं करत होती. त्यामुळे चित्रकलेची आवड असेल तिच्यामुळे ती तर खूपच छान चित्र काढते. तेवढं काही आमच्या दोघींमध्ये तेवढं आलं नाही. पण वेगवेगळ्या गोष्टींची आवड आणि त्याच्यामध्ये अ, त्याच्या सगळ्याच कलांमध्ये चांगलं असणं मला वाटतं तिच्याकडे उपजतच आलंय किंवा तिच्या आज्या मावशांकडनं ते राईट. आलंय असं म्हणायला पाहिजे. म्हणजे तिच्याकडे काय असं खूप आई तिची गात होती अशातला भाग नव्हता. पण तिने तिचं ते पॅशनेटली आणि फार तिच्याबद्दल अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की वयाच्या 65व्या वर्षी तिने संगीतात PhD केलं. 65 आणि म्हणजे ती 10वी झाली तेव्हा विशारद झाली हां आणि 65 वर्षी पण PhD म्हणजे PhDचा अभ्यास आणि तो जवळपास 7-8 वर्ष ती चालतोच, of course. करताना मी बघत होते आणि त्याच्यात कितीतरी अडचणी आल्या तरी ते तिचं पहाटे उठून सगळा आणि तिचा विषय पण फार अवघड होता की ललित कलांचा आंतरसंबंध आणि त्यातनं संगीताचं महत्त्व. म्हणजे या सगळ्या ललित कला एकमेकांशी कशा जोडल्या गेलेल्या आहेत आणि संगीत सगळ्यात श्रेष्ठ कसं आहे तिचा हायपोथेसिस होता आणि तो मांडणं म्हणजे सोपं नव्हतं. कितीतरी पुस्तकं वाचायला लागायची. पण त्या वयात तिने ते चालू ठेवलं आणि तिने ते केलं. आपण असं म्हणतो ना की ललित कला म्हणजे काय काय असतं? ललित कलामध्ये शिल्पकला येते, नृत्यकला येते, चित्रकला येते, आर्किटेक्चर येतं, नंतर साहित्य येतं, संगीत येतं आणि नाट्य येतं. या सगळ्या व्हर्टिकल्सचा अभ्यास, हां, त्यांचं आणि त्यांचं कनेक्शन एकमेकांशी असलेलं संबंध किती इंटरेस्टिंग आहे, पण किती वाईड पण आहे ते. वाईड आहे. म्हणजे असं एकरेषीय नाहीये नाही. की एक कला आणि एक असं नाहीये की बाबा चित्रकला आणि संगीत याच्यामधली कंपॅरिझन नाहीये. फक्त सगळ्याच कलांचा एकमेकांशी इंटरसेक्शन करून त्यांचा कसा संबंध आहे आणि त्याच्यात संगीत परत कसं महान आहे हा डोकं पिंजून काढणारा विषय आहे खरं तर. आणि ते कितीतरी वाचायला लागलं तिला त्यावेळेला. पण आपण म्हणतो ना की आपण संस्कार करतो, संस्कार करावेत, पण तुम्ही असे करत नाही. आपण आई-वडील कसे वागतायत यांना ऑब्झर्व करून शिकतो. खरंय. म्हणजे तिची लगन ही आपोआप आम्ही शिकली किंवा कला ही हा यज्ञ आहे हा तिने आम्हाला सांगायला नाही लागलं कधी. कारण तिने तो आयुष्यभर चालू ठेवला, गाणं चालू ठेवलं तर कुठेतरी ते आमच्यात झिरपलं आपोआप की हो कला ही अशी ओव्हरनाईट येत नाही. राईट. ती साधन आहे, त्याच्यासाठी मेहनत करायला लागते, त्याच्यासाठी ते पकडून ठेवायला लागतं, ती लगन ठेवायला लागते. हे आईवडील तुम्हाला त्यांच्या वागणुकीतनं जेवढं शिकवतात तेवढं बोलून नाही नाही. बोलल्यावर युजली ऐकतही नाही. हां, बोलून नाही ऐक. म्हणजे तुम्ही उदाहरण असलं पाहिजे. तुम्हाला जे त्यांना वारसा आपण म्हणतो ते काही फक्त सांपत्तिक वारसा नसतो तो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एखादी कला, एखादा विचार, एखादी कृती अशी आयुष्यभर पुरेल किंवा दिवा दाखवेल अशी एखादी गोष्ट जेव्हा जाते तेव्हा तो खरा वारसा असतो, है ना? तुला काय वाटतं? नाही, मला वाटण्यापेक्षा असं एकदम चांगलं, म्हणजे कारण तो खूप महत्त्वाचा भाग आहे याचा. हा ना. आणि ऑब्झर्वेशनमधनं शिकवण्यापेक्षा बघून आत्मसात करणं, हो, हा जो एलिमेंट आहे तो आपल्याला कळत नकळत कळायला लागतो. कारण मग आपल्या कृतीमधनं पण आपण बरेचदा विचार करतो की मी असं का वागलो, ते आपल्याला बरेचदा कळतं की अरे मी हे लहानपणी असं होताना बघितलं आहे. रूट्स कुठेतरी आपल्याला, पण आपण काय करायचं नाही हे पण शिकतो. हो, तेच दोन्ही चुकीचं आहे. सुद्धा शिकतो. बरोबर. म्हणजे अगदी छोटी गोष्ट पण माझ्यासाठी ती खूप मोठी आहे. माझी आई जरी कितीही उत्तम कलाकार असली तरी तिचा बराचसा वेळ तिने स्वयंपाकघरात घालवलेलं मी पाहिला. घर आणि जबाबदाऱ्या आणि मीच केलं पाहिजे, मीच गरम गरम पोळी वाढली पाहिजे, किंवा तेव्हा अशी खूप आउटसोर्स करण्याची पद्धतही नव्हती किंवा त्याच्यात एक स्त्रियांना खूप
गिल्ट पण वाटायचं की नाही बाबा मी सगळं करून सगळं करणार, असा एक झोन होता. खरं. तर ते गाणं करतोय आपण हेच तिच्यासाठी इतकं मोठं होतं की मग संसार आहे प्रायोरिटी, आम्ही प्रायोरिटी, आणि मग गाणं कुठेतरी, आणि ती स्वतः एकदम खाली. सो तिला इतकं मी स्वयंपाकघरात स्वतःला काढलेलं पाहिलं की हे मला करायचं नाही आहे, हे पण मी शिकले. बरोबर. की हे मला नक्की करायचं नाही. म्हणजे मला स्वयंपाक करेन, कधीतरी करेन, पण मीच केलं पाहिजे. हा झोन अट्टहास करायची गरज नाही आहे. काही कामं आपण सोपवू शकतो दुसऱ्यांवर, आणि त्याच्यात काही फार फार बिघडत नाहीत ती कामं, बरोबर. होतात. खरं. कारण आपली प्रायोरिटी एक वेगळी सेट झालेली असते. असं नाही की मी सगळं तुम्ही असं बसलोय इकडे, कारण आपल्याला असं नाही, दुसरं आपण काही वेगळं काहीतरी करायचं, करू शकतो. एक्सप्लोर पण करायचं. तेव्हा ते म्हणजे मला आठवतंय ना की माझी आई आजारी असलेली सुद्धा कधी पडून नाही राहायची. राईट. त्यांना त्याच्यातही गिल्ट वाटायचं की मी झोपून नाही राहणार बाबा, तरी खिचडी टाकतेच मी. काही ना काहीतरी असं. ते तो एज ग्रुपच वेगळा होता. तर हे असं काही करायचं नाही, आपल्याला स्वतःला प्रायोरिटाईज करायचं आहे, आणि आपण पण थोडे महत्त्वाचे आहोत हे आपल्याला स्वतःला सांगायला मग त्यामुळे इतके कष्ट पडतात, कारण आपल्यावर ते आईला बघत झालेले संस्कार असतात. राईट. खरं. दुसरा एक अँगल मला असा विचारायचा होता की अप्स अँड डाऊन सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, तर ते आपण आपल्या आईवडिलांच्या आयुष्यातही पाहतो किंवा अगदी मागच्या पिढीत किंवा आपण आजूबाजूला पाहतो आपल्या आयुष्यातही असतात. तर कठीण काळाला कसं तोंड द्यायचं किंवा अशा विषयावर सुद्धा आपण आले का तिकडनं काही विचार किंवा एखादा अप्रोच? कारण काय काय बघितलेत मी कुटुंब जिकडे संकट आलं ना तरी ते कुटुंब त्याच्यातनं असं बाहेर येतं. काय काय घरांमध्ये असा डायनामिक असतात की संकट आलं की सगळेच डिस्टर्ब झालेलं असतं. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? खरं आहे, मी हा प्रश्न कुठल्याच पॉडकास्टमध्ये मला विचारला नव्हता किंवा असं कोणाच्या डिस्कशनमध्ये पण हे आलं नव्हतं. पण खूप नशीबवान होत की फायनान्शियल चॅलेंजेस माझ्या आयुष्यात तशी आली नाही माहेरी असताना, म्हणजे आईबाबांकडे असताना, सुदैवानी. पण एक फार मोठी घटना घडली जेव्हा आम्ही दोघी, म्हणजे माझी बहीण आणि मी दोघी, आम्हाला एकाच वेळेला आगेमागे 4-5 महिन्याच्या अंतराने बाळ झालं. या दोघींच्या हातात अगदी छोटी हातात बाळं होती. आई आमच्या दोघींची बाळणपणं बॅक टू बॅक करून ती घरी गेली, तिच्या म्हणजे कडे गेली, कारण आमच्या दोघींची बाळणपणं करायला तिला आमच्याकडे यायला लागलं होतं. आणि ती तिकडे गेली आणि काही दिवसात बाबांना कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि त्या दोघांनी त्या गोष्टीला ज्या काही धैर्याने तोंड दिलं, आणि त्या दोघांनी एकमेकांमध्ये असं ठरवलं की या दोघींनाही तान्ही बाळ आहेत, ही गोष्ट त्यांना सांगायची नाही. आणि जवळपास 1.5 वर्ष हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यातनं ते बरे झाले, टुकटुकीत झाले. ते बिचारे दोघंच जायचे रिक्षाने हॉस्पिटलमध्ये, रेडिएशन्स, हे ते टेस्ट आणि हे सगळं. पण काय धैर्य आहे हे. आणि त्यातही आईचं PhD चालूच होतं त्याही काळात. आणि जेव्हा तो रिलॅप्स झाला तेव्हा जवळपास आमच्या 3.5 वर्षाच्या होत्या मुली. तेव्हा आम्हाला बोलवून घेऊन हे त्यांनी सांगितलं. तेव्हा अर्थात आम्हाला वाईट वाटलं की अरे तुम्ही त्यावेळेला आम्हाला का नाही सांगितलं, तर आम्ही काहीच करू नाही शकलो. पण ते धैर्य मला फारच कमालीचं वाटतं. आणि आपण म्हणतो आईवडील किती पुढे जाऊन विचार करतात की मला यांना डिस्टर्ब नाही करायचं आहे आत्ता, त्यांना त्यांच्या मुलांचं बालपण एन्जॉय करू देत किंवा त्याच्यावर पूर्ण फोकस करू देत. त्यांचं अर्ध लक्ष जर माझ्या आजारपणाकडे गेलं तर त्या रडत बसतील आणि मग मुलांकडे लक्ष देऊ शकणार नाहीत. हा कुठून येतो हा विचार स्वतःच्या पलीकडचा? आणि काय निग्रह आहे, किती पेनमधनं ते गेले असतील, किती टेन्शनमधनं गेले असतील, आणि त्या दोघांनीच फेस केलं रे ते. सो वी आर इनफ. समटाईम्स आपल्याला असं वाटतं की आपण नाही करू शकत, पण हे धैर्य परत आपण आजूबाजूच्या ज्येष्ठांना बघतच शिकतो. त्यांनी संकटांकडे कसं पाहिलं, कसं तोंड दिलं, आणि आतनं आपल्या आतल्या ताकदीला कसं आवाहन केलं. आणि शेवटी कितीही काही म्हटलं तरी आपल्या आजूबाजूला माणसं असली तरी काही लढे हे आपले आपलेच असतात. खरं.
आणि त्याच्यासाठी बळ आपल्यालाच आतून मिळवायला लागतं आणि ते आपल्याकडे असतं. ते फक्त अडचण आली, संकट आलं की ते आपल्याला जाणवतं किंवा ते बाहेर येतं. राईट. पण ते असतंच प्रत्येकाकडे. आणि हेही जाणवतं की आजूबाजूची लोक आहेत, त्यांचा आधारच वाटतो, नो डाऊट, पण हा लढा माझाच आहे. आणि त्याच्यासाठी आपल्यालाच स्ट्रेंथ घेणं, मिळवणं आणि आपणच आत्मनिर्माण करणं ती गरजेचं आहे. राईट. दुर्मुखलेला चेहरा जर बाबांचा आम्ही त्यावेळेला बघितला असता तर तो आम्हाला बघायला लागू नये म्हणून त्यांनी किती ताकद आतनं आणली असेल, विचार करायला पाहिजे. कधी फोन केला, काही केलं तर त्यांचा आवाज कधीही आत गेलेला नसायचा, कळूही दिलं नाही. हे धैर्य आहे. आणि ते तू म्हणतोस तसं की असे प्रसंग शिकवत जातात आपल्याला, है ना. खरं. आपली ज्येष्ठ कसे वागले, आपले आई बाबा कसे वागले त्यावेळेला, आजी आजोबा ते करू शकतात तर मग आपण करू शकतो, है ना. वी कॅन ऑल्सो सेल थ्रू. कारण खूप कठीण खूप कठीण आहे. आणि अनफॉर्च्युनेटली तुला सांगते की ते जेव्हा रिलॅप्स झाला तेव्हा नाही राहिले. मेहतांचं ते खूपच ॲक्यूट झालं आणि रिव्हर्स नाही होऊ शकलं. आणि ज्या दिवशी आईला PhD प्रदान होणार होती त्या दिवशी बाबा अगदी शेवटच्या अंथरुणाला खिळलेले होते. मी आणि आई दोघीच होतो त्या पदवी प्रदान समारंभाला. आणि ज्या बाबांनी एवढा सपोर्ट केला ते अल्टिमेटली तिला पदवी घेताना नाही बघू शकले. ते इतकं वाईट वाटतं. कुठून आणतात हे सगळं बळ ना. असे प्रसंग आपल्यालाही बळ देतात की यार ही लोक सॉलिड होती. कारण गिवअप मारणं हा एक त्याच्यात ऑप्शन आणि असतो. त्यात आईचा म्हणजे मी पाहिलंय की बाबा अगदीच तोळामासा जीव होतो म्हणतो ना, तसं झालेलं असतानाही ती शेवटच्या त्यांच्या काळातही रात्र त्यांना पेन व्हायचं रे, दुखत असायचं. त्यामुळे ती पण जागी राहायची. पण तिची जी ठरलेली वेळ असायची ना तेव्हा ती उठून तिची कागदपत्र काढून अभ्यास चालूच ठेवायची. ही काय लगन आहे. हा केवढा मोठा धडा आहे शिस्तीचा, है ना, आणि कन्सिस्टन्सीचा. कारण आपण जे सुरुवातीचं म्हणत होतो, ज्याच्यात तू प्रायोरिटायझेशन मध्ये जेव्हा सांगितलंस की पहिले घर, मुलं, सगळ्यांचं जेवण वगैरे, मग म्युझिक म्हणजे संगीत, आणि मग स्वतः, मग स्वतः, असा तिचा जो क्रायटेरिया होता. पण तो जरी तसा असला तरी ती प्रत्येक गोष्टीला वेळ देत होती आणि त्यातनं काढत जायची वाट. खरंय. म्हणजे हा 4 ते 5 माझा वेळ आहे, त्यात माझ्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधनं मी मुक्त झाली. आता मी आणि माझं संगीत आणि माझं रिसर्च, म्हणजे कोणाच्या आड नाही येणार. असं नाही की बाबा पोरं जेवायची राहिली आहेत आणि मी आपलं कागद काढून बसली आहे, असं नाही. शिस्तीचा पण भाग आहे. कारण ते मेंटली पण तिथून त्या झोनमध्ये जाणं पण कठीणच आहे. खूपच कठीण आहे. खूपच निग्रह. जसं आम्ही ॲक्टर लोक ऑन अँड ऑफ करतो तसंच येते की आहे माझा पती आजारी आहे, पण हे आत्ता माझं काम आहे, हेही मला पूर्ण करायचं आहे. आणि खरं सांगायचं ते पॅशन आहे. म्हणजे तिला त्याच्यानंतर PhD लोक जनरली प्रोफेसर्स असतात, ते अपग्रेड करायला त्यांच्या प्रोफेशनमध्ये करत असतात. पण ती हे फक्त पॅशनपोटी करत होती. सोडून देणं शक्य होतं की जाऊ दे ना यार, कुठल्याही क्षणी शक्य होतं. खरं. पण मे बी तिने त्याचाही काय म्हणतात तिच्या या टफ टाइम मध्ये पण तिला एक स्ट्रेंथ म्हणून सुद्धा त्याचा वापर झाला असेल तिच्या. खरं की एक काहीतरी चालू आहे पुढे जाणार. खरंय असंही दिवा असू शकेल. तसा म्हणतो आपण तसा एक काहीतरी पॉझिटिव्ह आहे आयुष्यात की जे आपलं आहे. म्हणजे टू मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल इन अनसर्टनिटी, ज्याला म्हणतो ना आपण, की आपण काय शोधत असतो सतत, तर इतकं सगळं अनसर्टन आहे. आणि आयुष्य तसं बघायला गेलं तर चेंज इज द ओनली परमनंट थिंग. काहीच खरं नाही. कधी कधी आपण खरे आहोत का इल्युजन आहे असाही संभ्रम पडतो. बरं हे कुठेतरी संपणार आहे हेही माहिती आहे. आता तर केऑस एवढा वाढत चालला आहे की तुम्ही काहीच प्लॅन नाही करू शकत जगातही. विचार कर ना, या सगळ्यामध्ये मला असं वाटतं मन आपलं कुठेतरी
कम्फर्ट शोधत असतं, कुठेतरी ग्राउंड शोधत असतं की त्याच्यावर मला उभं राहता येईल आणि लांब श्वास घेता येईल आणि टू मेक सेन्स ऑफ एव्हरीथिंग. टू बी कम्फर्टेबल इन अनसर्टन्टी इज द की. आणि ते मला वाटतं कला करत असावी. कारण कला मध्ये ती पॉवर आहे, तुम्हाला लगेच स्नॅप आउट करणं किंवा दुसऱ्या तुम्हाला ह्याच्यात घेऊन जाणं. दुसऱ्या ह्याच्यात घेऊन जाणं किंवा माइंडफुल बनवणं. म्हणजे तुम्ही जेव्हा सा लावता तेव्हा मग तुम्हाला थोडा वेळ तरी आजूबाजूच्या अनसर्टन्टीचा, केऑसचा विसर पडतो आणि तिथे तुम्ही तिथे येता. खरं. सो सीकिंग कम्फर्ट इन अनसर्टन्टीज इज वॉट एव्हरीबडी इज डुईंग, आय गेस. चांगला कोट आहे हा. खरं. तू जेव्हा असं खूप कॉम्प्लेक्स काहीतरी होतं किंवा काहीतरी म्हणजे असं बरेचदा आपल्या मनासारखं होत नाही, हा तर रोजचा आहे रेग्युलर, तर तेव्हा तुझी काय प्रोसेस? कारण तू मेडिटेशन वगैरे करतेस, पण जेव्हा असं खूप असंही होतं किंवा असं होतं तेव्हा तू हाऊ डू यू हँडल? आय थिंक कविता हा माझा एक सुकूनचा कोपरा आहे. म्हणजे मला ती हातात आली पुन्हा नव्याने तेव्हा मी अत्यंत केऑटिक वातावरणात होते. आणि तू म्हणालास म्हणजे मगाशी मीच म्हणाले तसं की मला माझं ग्राउंड सापडत नव्हतं. बरं. आणि प्रचंड अनसर्टन्टी, गोंधळ, आयडेंटिटी क्रायसिस अशा, आता त्याला नावं देते म्हणजे मी, तेव्हा मी आय वॉज फ्रस्ट्रेटेड, एवढंच मला कळत होतं. म्हणजे आत्तापर्यंत आमच्या आयुष्यात स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन हे शब्दच नव्हते रे. ते होत होतं, पण त्याला आम्ही त्याला लेबल नाही करायचो. अँझायटी असं काही एवढं पण नाही. परीक्षा असली तर आम्हाला टेन्शन यायचं, पोटात गोळे यायचे, पण अँझायटी म्हणजे असं खूप वाटत. तर असं काहीतरी एक गोंधळाचं जेव्हा वातावरण होतं, जेव्हा एक फेज होती, तेव्हा सुकून, कम्फर्ट इन दॅट केऑस वॉज कविता. ओके. सो असं कधीतरी खूप अस्वस्थ वाटतं तेव्हा मी कवितांची पुस्तकं माझ्या गाडीत असतात, बॅगेत असतात. आता तर काय फोनवरही माझाच माझ्याबरोबर केलेला एक ग्रुप आहे, त्याच्यात नोट्समध्ये त्या ग्रुपमध्ये कविता ठेवलेल्या असतात आणि ती एखादी काढली, वाचली की मी आय डोंट नो त्याला काय हिलिंग होतं मला, पण काहीतरी शांत होतं आतमध्ये. मला असं वाटतं की बघा, आता तुझ्याशी बोलताना मला असं जाणवलं की केऑस म्हणजे काय, हे गोंधळ आणि अस्ताव्यस्तता म्हणजे काय, की त्यातला लय आणि सूर हरवतो. राईट. वातावरणातला किंवा मनातला, बऱ्याचदा मनातला, कारण तो केऑस मन क्रिएट करतं. वातावरण तेच असतं, आपण त्याला लेबल नाही केलं तर जस्ट घटना. हो. त्याच्यावर आपण काय विचार करतो आणि त्याला लेबल काय लावतो, यार वाईट घडलं, हे आपण लावलेलं लेबल असतं. किंवा ह्याने असं वागायला नको होतं, तर तसंच वागणार होतं. तर तो मनाचा गोंधळ, तिथे सूर ताल हलतात आणि मग काहीतरी बेताल मन व्हायला लागतं किंवा आपली परिस्थितीच बेताल आहे असं आपल्याला वाटायला लागतं. बरोबर. आणि कविता मला वाटतं तुम्हाला ती लय सापडून देतं आणि म्हणून तुमचे श्वासही त्या लयीत चालायला लागतात. त्या भावनांवरही कोणीतरी फुंकर घातल्यासारखं होतं आणि तुम्ही शांत होत असावात. किंवा एखादं गाणं ऐकल्यावर तसं होतं आपल्याला. अनेकांची मी असं ऐकलंय की माझ्या मुलीची प्लेलिस्ट 650 गाण्यांची आहे. एवढी गाणी ती ऐकते आणि जगभरातली. म्हणजे जॅपनीज आहेत, कोरियन आहेत, बॉलिवूड आहे, हॉलिवूड आहे, जुनी आहेत, रेट्रो आहेत, सगळे कंट्री आहे. पण शी फाइंड्स दॅट कम्फर्ट विथ म्युझिक. तर मग ऑफकोर्स गाणंही, पण कविता पण मला असं वाटतं की शब्द हे माझं खूप आवडतं माध्यम आहे सुरान इतकंच. तर तसं करते मी असं मला वाटतं, किंवा उगाच स्वतःशीच म्हणते मोठ्याने कविता. राईट. पण तुला हे पहिली कवितांची पहिली ट्रिप कधी, म्हणजे अगदी शाळेत असताना की? तुला माहिती आहे, मला पहिलं आयुष्यातलं बक्षीस हे काव्यलेखनाचं मिळालं होतं. म्हणजे मी अजिबात स्वतःला कवयित्री म्हणत नाही, मला धाडसच नाही, पण मी कविता लिहायचे
आणि ते कोणाच्या हस्ते मिळालं होतं माहिती आहे का? शशी कपूर यांच्या हस्ते मिळालं. आणि मी पहिलीत होते आणि मला शशी कपूर कोण आहे ते माहिती नाही. एक असा गोरा गुब्दुल माणूस स्टेजवर बसलाय आणि लोक म्हणतात शशी कपूरच्या हस्ते, एवढंच मला कळत होतं. आणि माझा तो फोटो आहे आता त्यांच्याकडनं घेताना, म्हणून मला माहिती की मला शशी कपूरच्या हस्ते बक्षीस मिळालं होतं. पण ती सशावरती काहीतरी कविता लिहिली होती आणि ती सिलेक्ट झाली होती आणि त्यामुळे आपलं ही कविता एक असं एक जोडलं गेलं. आणि मग पुढे पुढे पण मी कविता करत राहिले. पण कविता ॲप्रिशिएट किंवा त्याचा आस्वाद घेण्याची मला असं वाटतं की शाळेत मला चांगल्या बाई मिळाल्या मराठी शिकवणाऱ्या, त्याच्यामुळे ती गोडी निर्माण झाली. आणि आई लिहायची कविता, आईनी खूप चांगली गाणी शिकवली. आपल्याकडे सुदैवानी गदिमा, भारा तांबे, शांता शेळके इतके मोठे गीतलेखक होते, भट होते, सुरेश भट होते, की त्यांच्या कविता आणि त्यांची गीतं पण एवढी दर्जेदार होती की तिने मला खूप लहानपणी शिकवली. राईट. म्हणजे एका तळ्यात होती बदके पिले सुरेखा असेल, किंवा घनतमी शुक्र बघ राज्य करी असेल, किंवा मावळत्या दिनकरा. तू ऐकलंयस हे गाणं? मावळत्या दिनकरा नाही. मावळत्या दिनकरा अर्घ्य तुझं जोडूनी दोन्ही करा. म्हणजे हे सगळेच उगवत्याला नमस्कार करतात. कवी म्हणतो की मावळत्या तुला तुझ्याकडे कोणी डुंकूनही बघत नाही. म्हणजे अर्थात हे आयुष्याबद्दल आहे. बरोबर. तर मी तुला अर्घ्य वाहतो आणि जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, अशा त्यातल्या ओळी आहेत. अशी अर्थपूर्ण. किंवा जनपळभर म्हणतील हाय हाय. म्हणजे खरं तर ते काय ह्याचा अर्थ मला कळावा असं वय नव्हतं, पण ती अर्थ समजावून सांगून गाणी शिकवायची. त्यामुळे त्या शब्दांची, त्यातल्या अर्थाची आणि न सांगितलेल्या, डायरेक्टली न सांगितलेल्या अर्थांची आवड निर्माण झाली. राईट. तिथून कवितांचं एक साईड बाय साईड चालू होतं. आणि आता कविता, जसं मगाशी म्हणालो, स्ट्रगलच्या मध्ये, केऑसच्या मध्ये ग्राउंडिंग. येस, ग्राउंडिंग किंवा दिवा फुंकर. तप्त मनावर फुंकर. पण मग जसा मूड असेल तशी कविता वाचतेस तू? म्हणजे जेव्हा म्हणालीस की तू कविता वाचतेस, नाही, कुठलीही वाचली तरी पोचतेच तिथे, झोनमध्ये जातोच आपण. किती येत रे, आणि किती काय थोर, किती समृद्ध आहे आपली भाषा, आणि त्या सगळ्या कवींनी करून ठेवली आहे. ते वाचावं तेवढं थोडं आहे, मजा आहे. हो. आणि तू बराच काळ काम पण करतेस त्याच्यावर, या विषयावर. हो. आणि ते पण जबरदस्त आहे. पण तुला ह्याच्याबद्दल पण क्युरिओसिटी असेल ना पॅरलली, की कवी कसे विचार करायचे, किंवा ते काय करायचे, किंवा त्यांनी काय काय केलं असावं आयुष्यात, है ना. म्हणजे मला तो प्रश्न नेहमी पडतो की हे कसं सुचतं, आणि ते त्या वृत्तात कसं येतं, आणि ते बरोबर गाण्यात कसं येतं, कसं सुचत असावं, आणि ते बांधता कसं येतं एवढ्या कमीत कमी शब्दामध्ये, हे मला फार अप्रूप होतं. म्हणून तर मी कवितेचं पान नावाचा चॅनल सुरू केला. म्हणजे आता हा पॉडकास्ट वगैरे शब्द खूपच रेग्युलर नव्हता. म्हणजे मी 10-1 वर्षांपूर्वी ते सुरू केलं, जस्ट की कविता राहावी, पोचावी, आणि ती जास्तीत जास्त लोकांना आपलीशी वाटावी. म्हणजे ती चांगली वाचली तर ती चांगली पोचते. बऱ्याच जण तर संग्रह उघडून लोक वाचत नाहीत, कारण त्यातली लय सापडत नाही, गंमत कळत नाही. तर मला माहीत होतं की आपल्या क्षेत्रातल्या पण अनेक जणांना कवितांची आवड आहे, ते चांगले वाचतात. त्यांच्याबरोबर मी ह्या रंगवलेल्या मैफिली, म्हणजे आता तुम्ही हे 2 कॅमेऱ्यावर करता, तेव्हा मी ते 3 कॅमेरे वापरायचे. 5D Mark III होता, सगळा खर्च आपण करायचा. एडिटिंगला पण मी बसायचे, रिसर्चला पण मीच बसायचे. प्रॉपर युट्यूबर लाईफ. ॲब्सोल्युटली. आणि आपण असे काही आहोत हेही मला माहीत नव्हतं. माझी फक्त एक जेन्युइन तळमळ होती की बाबा ही मला मजा येते याच्यात. मला कवितांमध्ये जो आनंद मिळतो तो खरं तर प्रत्येकाला मिळायला हवा, आणि तो आनंद वाटावा, आणि हे कुठेतरी संग्रही राहावं. म्हणजे त्यावेळेला मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काही कविता शोधत होते, आणि माझी मुलगी लहान होती, लायब्ररीत जाऊन बसणं शक्य नव्हतं, आणि तेव्हा माझ्याकडे काही एवढे संग्रह नव्हते. आता खूप संग्रह आहेत, मी जमवलेच म्हणजे त्या निमित्ताने. पण मी म्हटलं की तेव्हा यूट्यूब आणि हे असं फोनवर नव्याने आलं होतं. म्हटलं जरा बघूया की यूट्यूबवरती काही कविता आपल्याला ह्या ज्या विषयावर हव्या होत्या मिळत आहेत. कारण मला जाणवलं की काहीच आपला ट्रेसच नाही आहे यूट्यूबवरती मराठी कवितेचा. म्हटलं की हे आपण करायला पाहिजे.
की जेणेकरून तिथे राहतील. आणि जगभरात ते लोकांनी एवढं ऐकलं, कोविडच्या काळात एवढं ऐकलं. म्हणजे ते म्हणाले की आमच्यासाठी ते लाईफलाईन होते, बरोबर. की आम्ही तेच एपिसोड. म्हणजे खरंच एखादी कला किती सुकून देऊ शकते लोकांना. ह्या कविता एवढ्या त्यांनी सगळ्यांनी लिहून ठेवल्यात कधी काळी, आणि ते आजही त्याचं बोट पकडून आपण चालू शकतो आणि आनंद घेऊ शकतो. ही किती महान गोष्ट आहे. राईट. कारण गाण्यांचं कसं ती पोचायला तशी बऱ्यापैकी थोडी इझी पडतात. हो, खरंच आहे. तर कवितांचं तसं जसं तू फेअरली म्हणालीस की ते कशी मांडतोय किंवा सादर करतोय ह्याच्यावर सुद्धा ती लक्षात राहील नाही, आवडेल नाही आवडेल, होय, हे पण अगदी खरं एक आहे. लेअर आहे तर त्याच्यावर. 2 प्रकार आहेत. म्हणजे रंगमंच कविता वेगळ्या आहेत, Okay. आपल्याशी वाचणाऱ्या वाचवू शकतो अशा कविता वेगळ्या आहेत. पण हे कुणीतरी करायला पाहिजे की रंगमंच कविता जेव्हा तुम्ही त्यातली मजा कळते, जेव्हा 10 लोक ती ऐकतात, तेव्हा एखाद्याला वाटतं की अरे संग्रह विकत घ्यावा, आणि मग तो आपल्याबरोबर स्वतःशी वाचण्याच्या पण कविता ज्या असतात त्या तो वाचायला लागतो, किंवा संग्रह गिफ्ट देतात लोक एकमेकांना. हे सुरू होतं. पण त्याच्यासाठी ती चांगली मांडणं, सादर करणं गरजेचं आहे. तुला सांगते, संजीवनी बोकिलांच्या कवितेविषयीच्या 4 ओळी ऐकवते. तू दिवा म्हटलास तर किती सुंदर. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला मिणमिणता दिवा. ओके. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला मिणमिणता दिवा. त्यांनी कोणाचा किनारा उजळावा अशी अपेक्षाच नाही, पण उजळलीच एखादी पायरी तर होणारा हर्षही नाकारता येणार नाही. पण उजळलीच एखादी पायरी तर होणारा हर्षही नाकारता येणार नाही. क्या बात आहे. तसं आहे ते, की एक क्षण जरी उजळून निघाला तो एखाद्या कवितेने, तरी तो आयुष्याला पुरतो. खरंय, एक्स्ट्रीमली खरंय. है ना, किती सुंदर आहे ना. त्यांच्या अजून 4 ओळी आहेत कवितेविषयीच्या, की संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळली की जखमा होतात. ओके. संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळली की जखमा होतात, आत वळली की कविता. अरे किती सुंदर आहे ना. आणि कुसुमाग्रज असं म्हणतात की कविता हेच कवीचे सर्वोत्तम स्मारक आहे. कविता हेच कवीचे सर्वोत्तम स्मारक आहे. त्याचे पुतळे उभारले नाहीत तरी चालेल, त्याचे राहते घर सुरक्षित ठेवले नाही तरी चालेल, पण त्याची कविता सुरक्षित आणि जिवंत ठेवणं आणि ती लोकांपर्यंत पोचवणं अधिक महत्त्वाचं आहे. असं आहे की तेच स्मारक आहे. त्यांची कविता हेच स्मारक आहे. पुतळे नका उभारू. जे काम तूही करत राहील पुढे नेण्याचं. छोटासा दिवा. पण किती किती क्रेझी आहे ना. म्हणजे एखाद्या कवीने पाऊस पडतोय किंवा नाही पडत आहे, घरात त्यांच्या गावाकडच्या घरात खिडकीत बसून त्यांच्या जे काही सेटअप आहे तिथे एक लिहिलेली गोष्ट बघ ना, आणि ती पुढे 30-40-50 वर्षांनी सुद्धा वाचून लोकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांना होणाऱ्या भावना, आणि ह्याच्यासाठी ते लिहित नव्हते तेव्हा, आणि ते त्याच्यासाठी लिहित होते की नाही माहित नाही. वी डोंट नो. आणि त्याची अजून गंमत म्हणजे बघ ना, की त्यांनी लिहिताना त्यांना एक अर्थ अभिप्रेत असेल, पण ती ज्याच्या हातात जाते, जर उत्कृष्ट कविता असेल तर ती प्रत्येकाला वेगळी दिसते. मला अनेक कविता आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या जाणवलेल्या आहेत एकाच व्यक्तीला. तीच कविता अरे ही अशी, अरे आपल्याला आधी कळलंच नव्हतं. काय सामर्थ्य आहे बघ ना त्या नादोमानोर. एक शब्द वापरायचे ते म्हणजे की गोळीबंद कविता. म्हणजे काय की कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त पोचवणं. म्हणजे त्यातलं एक अक्षरही एक्स्ट्रा असायची गरज नाही. ती उत्कृष्ट कविता. आणि त्यांनी त्या जे पॉडकास्ट तो बघ, त्या पॉडकास्ट नाही म्हणायचो आम्ही, तो एपिसोड बघ. 2 एपिसोड आहेत त्यांच्याबरोबर नादोमाधुरांचे. तर त्यांचा सगळा प्रवास हा असाच होता की फापट पसारा पसरट लिहिण्यापासनं ते चपखल गोळीबंद कसं लिहायचं, आणि खूप सुंदर सांगितलं त्यांनी ते त्याच्यात. फारच मला ते खूप फॅसिनेशन आहे त्या प्रोसेसचं. आपल्या पार्ल्यातलेच एक कवी आहेत, कवी नलेश पाटील, आता नाही आहेत ते. ओके. ही वॉज इन टू ॲडव्हर्टायझिंग, चित्रकार होते. आणि शहरात
मुंबईसारख्या राहूनही त्यांचं हिरवं भान नावाचं एक संग्रह आहे Okay. जो त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीनी प्रकाशित केला. बऱ्यापैकी जाड आहे, छोटासा नाही आहे, बऱ्यापैकी. आणि त्यातली प्रत्येक कविता पावसावर आहे आणि सगळ्या कविता चित्रमय आहेत. ते स्वतः चित्रकार असल्यामुळे. आणि ते असं वाटतं की आपल्याला हा माणसाने कुठेतरी असं माळरानावर जाऊन वगैरे असं निवांत कोकणात निसर्गाच्या सान्निध्यात लिहिलेल्या ह्या कविता असाव्यात. पण त्यांचं अख्खं आयुष्य लोकलमध्ये, ट्रेनमध्ये, गर्दीमध्ये, घामात, कॉन्क्रीटच्या जंगलात जाऊनही मन किती हिरवं असावं आणि हे हिरवं भान कुठून यावं. त्यांची एक कविता तुला ऐकवते. तुझ्या चोचीच्या सुईत ओव पावसाचा धागा, माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा. त्यातले एक शेवटचा कडवा ऐकवते. तुझं माहेर डोंगर अन सागर सासर, तुझं माहेर डोंगर अन सागर सासर, हिरवळीच्या खणाने ये ग नदी ओटी भर. दादल्याला भेटण्याला काग मुरडते उगा, माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा. बात आहे ना. आणि शहरातल्या व्यक्तीने लिहिलंय. आणि आपण मगाशी गप्पा मारताना म्हणत होतो ना की अक्षर नावाचा कार्यक्रम आहे, 4 कवी. तसे पूर्वी हे 4 कवी जसं अगदी मला माहिती आहे तो ग्रुप म्हणजे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट हे 3 असे रंगमंचीय कार्यक्रम करायचे. आणि नंतरच्या काळामध्ये अशोक नायगावकर, कवी नलेश पाटील, अरुण म्हात्रे, सौमित्र. तर हे असे रंगमंच कार्यक्रम होणं कवितांचे फार गरजेचं आहे, ज्यांनी ती जिवंत राहील. नाहीतर ती पुस्तकातच राहते. बऱ्याचदा असं होतं की शाळेत बरे शिक्षक मिळाले नाहीत. आता काय मराठी मीडियम हा माध्यम हा मुद्दाच हळूहळू कमी होत चालला आहे. आणि मी बघितलं की माझ्या मुलीच्या इंग्लिश मीडियमच्या मराठी पुस्तकात इतक्या बेसिक कविता आहेत की तिला चांगल्या कविता आपल्या मराठीतल्या तिच्यापर्यंत पोचणार कधी अशी मला काळजी वाटते. पण आपल्याही वेळेला जेव्हा आपण मराठी माध्यमातून शिकायचो तेव्हा चांगले शिक्षक मिळाले, त्यांना कवितांची गोडी लागली. नाहीतर मग 3.5 मार्काला 2.5 मार्काला म्हणून कविता ऑप्शनला पडली, ती ऑप्शनलाच पडली किंवा त्याच्यावरती प्रश्नच यायला लागले. संदर्भासहित स्पष्टीकरण करा, समानार्थी शब्द सांगा, की मग त्याची भीती बागुलभुवा निर्माण झाला आणि जाऊ देत ना कविता सोडून देऊ. तरी ती कविता सोडणं म्हणजे गंमत आहे, म्हणजे गंमत जाणं आहे आयुष्यातली. म्हणजे तुम्ही कविता जर तुम्हाला स्पर्शत नसेल तर तुम्ही जगत असाल पण जिवंत आहात का हे स्वतःला विचारून बघा. असं कवितेच्या बाबतीत किंवा कुठल्याही कलेच्या बाबतीत की तुम्हाला काहीतरी ऐकून काहीतरी बघून अंगावर काटे येत नसतील, असं आतमध्ये काहीतरी होत नसेल, डोळ्यात टचकन पाणी येत नसेल तर आपण आणि माळरानावरचा खडक याच्यात फरक काय राहिला. खरं म्हणजे संगीत, साहित्य, सुगंध आणि सौंदर्य हे आजूबाजूला असलंच पाहिजे तर आपण जिवंत आहोत, याची ती खूण आहे है ना. नाहीतर मग अनेक जण खूप यंत्रवत जगताना मी बघते रे, खूप तेच रुटीन, स्वतःकडे पाहत नाहीत, आतमध्ये कधी डोकावत नाहीत. मला असं वाटतं की काय करायचं यांचं है ना. काळजी वाटते मला. नाही आहे, कधी कधी आपणही तसंच असतो ना, आपल्याला स्वतःचीच काळजी वाटते की अरे मी काय करतोय मी. फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत नाही झालं असं कधी. म्हणजे आपण कधी यंत्रवत झालोय असं नाही वाटलं मला. म्हणजे तसं जर तसं होऊच दिलं नाही मी. कारण अगदी कॉन्शियस डिसिजन्स म्हणतो ना आपण, तसं की 10वीत असताना अभ्यासात बरी असल्यामुळे मला 89% मिळाले होते.
नॅचरली एवढे टक्के आहेत म्हणजे सायन्सला जायला पाहिजे, मग डॉक्टर व्हायला पाहिजे, मुलींनी इंजिनियर व्हायला पाहिजे, कमीत कमी BSc तरी हो, असं आईचं म्हणणं होतं. कारण सायन्सला मुलगी असणं वॉज लाईक प्रेस्टीज ना. बरोबर. आर्ट्स आता नाही राहिलं तसं, पण आर्ट्स म्हणजे ज्यांना कमी मार्क मिळतात ते जातात. पण तेव्हा मी निर्णय घेऊन आर्ट्सला गेले की मला नाही लॅबमध्ये वगैरे किंवा बेडूक कापण्यात वेळ घालवायचा. तेव्हा बेडूक होता. तेव्हा बेडूक होते आणि हे नाही मला हाक मारत आहे, तर मी आर्ट्सला जाते. मला कला, साहित्य, वाचन, सायकोलॉजी, भाषा हे आकर्षित करते. तेव्हा आय हॅड टू रिअली फाईट. मला खूप घरी संघर्ष करायला लागला या निर्णयासाठी. पण आय थिंक त्यामुळे रसरसून जगणं आपण चूज पण करायला पाहिजे असं मला वाटतं. यंत्रवत जगतोय हा चॉईस आहे. राईट. तुम्ही कधीही केव्हाही संवेदनशीलतेचा, कलेचा हात पकडूच शकता की. खरं. त्याच्यासाठी जर तुम्ही स्पेस क्रिएट करत नसाल तर माणूस कशाला म्हणवायचं स्वतःला. असा मुद्दा आहे. पण जसं तू मगाशी जे म्हणालीस की पूर्वी सुद्धा जे मोठे मोठे कवी तेही एकत्र येऊन कलेक्टिव्ज म्हणून काम करायचे किंवा पोचवायचे. तसं मध्ये मी सुद्धा ऐकलं की आपण पु ल देशपांडे किंवा पु काळे हे पण खूप जोमाने कथाकथन करायचे आणि त्यामुळे पण त्यांचं काय जी पुस्तकं होती ती जास्त लोकांपर्यंत पोचायला लागली, कारण ते मांडलं गेलं इन पर्सन. तर तेही आता जसं म्हणजे आत्ताच्या उदाहरणात जसं आपण म्हटलं की सोशल मीडिया हे एक माध्यमच आहे जिकडे तुम्ही जी कला करताय ती ॲम्प्लिफाय होऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस आहेत. अगदी खरं आहे. तर ते जे मधलं माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचणं किंवा समोर ठेवणं ते आत्ता खूप महत्वाचं आहे या घडीला. अगदी खरं आहे. कारण नाही तर मग चांगल्या गोष्टी तशाच राहतील. असं कारण तू म्हणालीस की पुस्तकात राहणारी कविता आणि लोकांपर्यंत पोहोचणारी कविता हे खूप वेगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे एखादा नवीन शर्ट आणला आणि तो वर्षभर मी पूर्ण कपाटातच ठेवला, कधीच वापरला नाही आणि तो फाटून खराब झाला. जोपर्यंत तुम्ही शर्ट घालत नाही आणि तो माझ्यावर कसा दिसतोय, मला फिटिंग बरोबर आहे का, ते दोन गोष्टी वेगळ्याच आहेत पूर्ण. तर तो पण एक झोन आहे की पोहोचवणं पण महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी जी वेगवेगळी माध्यमं वापरता येतील ती, की जसं यूट्यूब वरती पोहोचवलं तसं नंतर मग इंस्टाग्राम हे, तर ही सगळी नावं घेऊ शकते ना मी. इंस्टाग्राम आलं तसं त्याच्यावरती रील हा प्रकार आला. रीलमध्ये बसतील अशा काही कविता निवडून, की बाबा त्याच्यातही लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे. मग तोही विचार करायला लागतो की पहिल्या ओळीतच ऑडियन्स कॅच होऊन त्यांनी पूर्ण कविता ऐकली पाहिजे, ती छोटी असली पाहिजे. मग अशा काही कविता निवडून, आणि मला सांगायला मजा वाटते की काही काही कवितांना माझ्या 10-10 मिलियन व्ह्यूज आहेत आणि हजारो शेअर्स आहेत. आणि हे मला अपेक्षित नव्हतं. मला फक्त माझी जेव्हा मी सिरियल करत होते तेव्हा मी कवितेचं 5 एपिसोड थांबवले आणि मग मला तळमळ होत होती की अरे कविता 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 आपण पोचवत नाहीत, आपलं हे काम आहे, आपलं हे पण एक काम आहे. मग मी तो प्रयत्न करायला गेल्यावरती सहजच केला होता. बरं, व्ह्यूचा विचार नव्हता मनात, पण यायला लागले. आणि आज मला इतकं छान वाटतं की समजा 100 लोक मला भेटायला आली फॅन्स म्हणून किंवा कौतुक म्हणून की फोटो काढायला, त्यातली 60 लोक कवितेचं पान बघत असतात किंवा आम्ही तुमच्या कविता पण ऐकतो, हां तुम्ही कविता छान म्हणता, हे सांगतात. हे मला समाधान वाटतं की वा पोचतीये. खरं. किती कवी नव्याने माहीत झाले लोकांना की जे माहीतच नव्हते. खरं. आणि त्याच्यामुळेच परत नवीन कवी घडणार सुद्धा. कुठेतरी एखादी कविता ऐकून अरे मी हे प्रयत्न करून बघतो ना, हो हे असं पण होतं. हे खरंय. तर तोच झोन आहे. गावाकडे खिडकीच्या समोर बसून मी कविता लिहिली, मला माहित नाही कुठे जाणार. तसंच आहे आता आपण सादर करणं. मला असं वाटतंय ना की सोशल मीडियाला पण हळूहळू कंटाळत चाललेत लोक. म्हणजे स्क्रीन खरंय. त्यात आत्ता इतकं ट्रिकी झालं. म्हणजे हा आता अजूनच एक वेगळाच मुद्दा आहे. AI आल्यापासनं ही AI आहे का ही खरी बाई आहे बोलतीये ती, किंवा खरा माणूस आहे का AI ड्रिव्हन आहे, हे आणि त्याच्यावरती वाढलेला एकंदरीत गोंधळ बघता लोक परत लाईव्ह कार्यक्रमांकडे वळायला लागली आहेत. आणि पुन्हा त्या माध्यमाकडे वळावं प्रत्येकाने. नाटकं बघ ना आपल्याकडे आता अचानकच खूप यायला लागली आहेत, कारण
डिमांड. लोकांना ह्युमन बिंग इज अ सोशल ॲनिमल. एकटं तू आणि स्क्रीन किती वेळ राहणार? तुम्हाला माणसं पाहिजेत, माणसाचा स्पर्श पाहिजे, माणसाचे आवाज पाहिजेत खऱ्या जिवंत. त्याच्यासाठी तुम्ही एकत्र ॲक्टिव्हिटी करणं पण तेवढंच गरजेचं आहे ना. म्हणून पुन्हा तो कल आता मला असं वाटतंय की लाईव्ह ऑफलाईन कार्यक्रमांकडे वाढत जाणार आहे. आणि ते सुद्धा इमर्सिव्ह. या एकत्र येऊन काहीतरी करूया. कारण एकटं राहणं आफ्टर सम पॉइंट इज अनकम्फर्टेबल. यू नीड पीपल अराउंड ना. हो. कारण जे ऑनलाईन कन्झम्पशन पण आहे. कॉमेडी बघत असाल तुम्ही, एकटं हसणं आणि सगळ्यांनी एकत्र हसणं फरक आहे. ते एक एनर्जी जी क्रिएट होते दॅट्स डिफरंट. हो. आता जेव्हा कवितेचं पान लाईव्ह कार्यक्रम मी करते तेव्हा काही कविता आम्ही एकत्र म्हणतो. कविता जॅमिंग असं मी म्हणते. तेव्हा शाळेत आपण म्हणायचो रे एकत्र कविता किंवा एकत्र खूप गोष्टी करायचो. ते एकत्र कविता म्हणतात ना, त्यांना इतकं छान वाटतं, इतकं लिबरेटिंग वाटतं. ते कागद जपून ठेवतात आणि त्याचे फोटो पोस्ट करतात की आम्ही असं आता केलं म्हणून. तर ते एकत्र येऊन करण्याला वेगळं महत्व आहे. गरजेचं आहे. आणि ते गरजेचं आहे आत्ताच्या. कारण एकत्र कुटुंब होती, त्यातनं न्यूक्लिअर झाले. आता नवरा बायको मुलगा एकत्र असलं तरी ते एकत्र कुटुंब म्हणावं अशी परिस्थिती आहे. म्हणजे की इतकी सगळ्यांची तोंडं इतकी वेगवेगळ्या दिशांना आहेत आणि सगळ्यांना स्पेस हवी आहे. एका घरातही सगळे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये असतात आणि विषय सोके आहे. म्हणजे हा बदल आहे आणि हा बदलही काय म्हणतात त्याला ॲक्सेप्टेड आहे, पार्ट ऑफ लाईफ आहे. असंच स्टॅग्नंट नाही असू शकत ना. काहीतरी होतं वरती खालती चढ उतार. बदल इज कॉन्स्टंट. पण मग त्याच्यात आपण माणूस पण कसं शोधत राहायचं हा मुद्दा आहे. आता मगाशी तू जी कविता मांडलीस म्हणजे जी शहरातनं लिहिली पण गावाकडची आहे, पावसाबद्दलची आहे, ती ऐकताना मला एक जाणवलं की ही कविता बघताना मला ते जास्त जाणवतंय की काय जे मी कदाचित पावसात उभं राहून गावाकडे जाणवेल. आता तो मला आत्ता म्हणजे रिफ्लेक्ट करतोय की मी जेव्हा खरंच दापोलीला समजा गावात पावसात उभा आहे तेव्हाची फिलिंग आणि मी त्याच्याबद्दल ऐकलेल्या कवितेची फिलिंग ह्याच्यात किती साम्य किंवा किती फरक आहे किंवा कोणती जास्त इंटेन्स आहे. कारण शेवटी इथे होतंय सगळं. हो खरंच आहे. तुला काय म्हणायचं मला नाही कळलं. म्हणजे मला असं फॉर अ सेकंड वाटलं की कदाचित मी पावसात उभं असताना मला येणारी फिलिंग ही लिटिल बिट थोडी कमी इंटेन्स आहे जेव्हा कविताने मला आत्ता येते. असं आहे की काय, असं असू शकतं का काय, हा असा प्रश्न पडला मला. कारण टीवर संवेदनशीलता आहे ना कवीकडे. आपण त्या मानाने बोथटच म्हणायचो. आपण रिसिव्हिंग एंडला आहे. त्यांना किती किती ते त्यांची संवेदनशीलता प्रतिभा पणाला लागत असेल तेव्हा असे हिरे बाहेर येतात. की तू म्हणालास तसं की त्यांनी ती कदाचित ट्रेनमध्ये लिहिली असेल पण तुला ती कोकणात त्यांनी ट्रान्सपोर्ट केलं आणि पावसात भिजवलं लिटरली. केवढी ताकद आहे ना संगीतातही आहे तशी ताकद. म्हणजे आपल्या कितीतरी संगीतकारांनी चांगले कवी पोचवले जे सामान्य लोकांपर्यंत पोचलेच नसते. ग्रेस आहेत, हृदयनाथ मंगेशकर आणि खळे काकांचं त्याच्यात खूप मोठं योगदान आहे. भट आहेत, आरती प्रभू आहेत की हे असे कवी आहेत आणि ते इतकं दर्जेदार लिहित आहेत हे अदरवाईज लोकांपर्यंत पोचलेच नसतं. किंवा सुनीताबाई आणि पु ल बोरकरांच्या कविता वाचायचे. मी असं ऐकलं की ते गाडीतनं प्रवास करताना एकमेकांची कवितांच्या भेंड्या खेळायचे. किती मजा ना. काय सुंदर वाचतात सुनीताबाई बोरकरांच्या कविता. त्यांनी पण त्या काळी तो प्रयत्न केला की अरे आम्हाला ज्यातनं मजा येते ती तुम्ही आपण वाटून घेऊया हा आनंद है ना. आता एकदम रिसेंटली खूपच असा आनंद देऊन गेलेली कविता ऐकवते. माया गोविंद नावाच्या हिंदीतून कविता लिहिणाऱ्या एक कवयित्री, त्यांची कविता मला अशीच सापडली आणि मला असं वाटलं की माझ्या कार्यक्रमामधनं लोकांना पोचवायला पाहिजे. पण माझा मराठी कवितांचा कार्यक्रम तर त्याचा अनुवाद करायचा मी प्रयत्न केला आहे.
आणि फार क्यूट कविता आहे. कवितेचं नाव आहे अंगठी. राधेच्या कुंतलांशी खेळता खेळता एकदा हरवली कृष्णाची अंगठी. ओके. राधेच्या कुंतलांशी खेळता खेळता हरवली एकदा कृष्णाची अंगठी. शोधून कुठे कुठे सापडेना सारं गोकुळ तिच्या पाठी. पाण्याला निघालेल्या ललिताच्या ती नजरेस पडली. पाण्याला निघालेल्या ललिताच्या ती नजरेस पडली. झटकन तिने ती उचलून कृष्णासमोर धरली आणि तोऱ्यात म्हणाली, हवी असेलच अगदी तर घे तुझी अंगठी. हवी असेलच अगदी तर घे तुझी अंगठी, पण आधी माझं इनाम ठेव माझ्या हाती. खट्याळपणे हसत कृष्ण म्हणाला, इनाम हवंय ना तुला, इनाम हवंय ना तुला, चल या अंगठीचं बोट दिलं तुला चुंबायला. अशी अप्राप्य संधी ललिता सोडेल कशी, अशी अप्राप्य संधी ललिता सोडेल कशी. अलगत हातात हात घेई ती कृष्णाच्या आज्ञेसरशी. कृष्णाच्या त्या स्पर्शानं ती वेडावली धुंदावली. कृष्णाच्या त्या स्पर्शानं ती वेडावली धुंदावली. एकावरच न थांबता तिने चुंबनांची बरसात केली. मन तृप्त झाल्यावर अलगद मान वर केली आणि भारावलेल्या नजरेने कृष्णाकडे बघत राहिली. मन तृप्त झाल्यावर अलगद मान वर केली आणि भारावलेल्या नजरेने कृष्णाकडे बघत राहिली. म्हणाली, मी वाट पाहतीये हे मुरारी, मी वाट पाहतीये हे मुरारी, कधी हरवेल तुझी बासरी. अरे मी वाट पाहतीये हे मुरारी, आता कधी हरवेल तुझी बासरी. इट्स सो क्यूट अँड सो रोमॅन्टिक. मला फार मजा आली ही. ती मी ऐकली आणि अनुवाद करणं किंवा आता कविता लिहिणं असं काही फार अलीकडच्या काळात मी करत नाही. पण हे असं अचानकच झालं. आय वॉज गोईंग टू द डेंटिस्ट आणि ट्रॅव्हल करताना ते आपोआप ते होत गेलं आणि तिकडे गेल्यावर एका टिश्यूवर लिहून काढलं. म्हणलं या मजा येते, ही ऐकूया. मस्त क्यूट गेली जर्नी प्रॉपर. हा, मला अशा कविता खूप आवडतात. कॉन्फ्लिक्टनेच चालू झाली कारण अंगठी हरवली. हा, चित्रमय आहेत बघ. म्हणजे त्याला स्क्रीन प्लेच्या कविता म्हणते. त्यानं प्रेझेंट करायला मजा येते कारण लोक त्या कथेत गुंततात, त्या डायलॉगमध्ये गुंततात, त्यांना ते समोर दिसायला लागतं. तर मला असं जाणवतं की माझ्या बऱ्याच कवितांमध्ये निवड करताना कार्यक्रमासाठी अशा स्क्रीन प्लेच्या कविता आपोआप उचलल्या जातात. कारण एक तर नाटक, अभिनय ह्या सगळ्याची आवड असल्यामुळे असेल किंवा त्याच्यात एक डायलॉग क्रिएट होतो. बरोबर. आणि मग लोक गुंततात आणि त्यांनाही ते सगळं त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. राईट. सो एक असा एक वेगळा कार्यक्रम करायची माझी खरं तर एक मनोकामना आहे की स्क्रीन प्लेच्या कविता, ज्याच्यामध्ये तो प्रसंग किंवा ती घटना किंवा एखादी गोष्टच येऊन जात असेल. तिकडे ते ऍक्ट सुद्धा करतील असं म्हणते. ते परफॉर्मच करायच्या प्रॉपर. हां, मी असाही प्रयत्न केला एका कार्यक्रमात. मी काही कविता एनॅक्ट करायचे. मजा येते. परत करायला पाहिजे. तुला मला एक मगाशी असा प्रश्न पडलेला की आता जेव्हा हे मी खूप ऑब्झर्व केलं की ज्या व्यक्तीला कविता खूप मनापासून आणि प्रचंड प्रमाणात आवडतात त्यांच्या अशा झपझप येतात. हे मी जितू दादाला पण तेव्हा विचारलेलं की अरे तू असं पटकन कशी अख्खी कविता तुला सुचते, ही त्या कॉन्टेक्स्टची पण सुचते आणि तू मांडतोस पण ती पटकन आणि दाखवतोस म्हणून सुद्धा. तर ते मी बरेचदा ऑब्झर्व केलं. स्पृहाचं पण तसंच आहे की ती येतातच अशा आणि तुझंही तसंच आहे. तर मला विचारत होतं त्या कशा तू कप्प्यांमध्ये ठेवतेस किंवा कशा त्या राहतात का, कशामध्ये लिंकेज असते त्याची की काय? नाही अरे, सतत त्याच्यातच असतो ना. मी म्हटलं तसं काही मी स्वतः फार लिहित नाही, पण कवितेचं पान करताना सतत त्याच वातावरणात असायचो. मग रंगमंच कार्यक्रम करताना आपल्या आवडीच्या कविता सतत वाचून त्या लक्षात राहतात आपोआप. आणि मग बोलता बोलता रेफरन्सेस आठवतात, ते आपोआप येतात कुठून तरी. असं काही त्याच्यासाठी करायला लागत नाही. तुम्ही त्याच वातावरणात असताना, म्हणजे जसा एखादा राग ऐकत असताना आपल्याला आपण लहानपणी शिकलेली बंदिश आठवते किंवा त्या रागावरचं एखादं गाणं आठवतंच, आपोआप आठवतो ना. असं होतं का बोलता बोलता आठवलं आणि तू त्या झोनमध्ये समोरची व्यक्ती अगं मी तुला प्रश्न विचारलाय
नाही 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 असं नाही होत. तसा झोन असं नाही नाही होत ना होत. पण मला आठवतंय की काहीतरी समोर कागद आणि पेन्सिल असेल, पेन असेल, आपण 2 शॉट्सच्या मध्ये वेळ मिळतो आणि काहीतरी खरडत बसतो ना, तेव्हा पण मला आठवतं की जाणवतं हे की मी कुठली तरी कविताच लिहून काढते अचानकपणे. म्हणजे माझी नाही, पण ऐकलेली, वाचलेली. जसं आई कुठे काय करतेच्या वेळेला माझ्याकडे एक नोटपॅड होतं, त्याच्यावर मी लिहिलेली कविता मला सापडली होती रॅपअप करताना, सगळ्या गोष्टी गोळा करताना, की रॉय केणीकरांची एक त्याला काय म्हणतात, रुबाई. ओके. रुबाई हा कवितेचा जसे वेगवेगळे फॉर्म्स आहेत तसं रॉय केणीकरांनी रुबाया लिहिल्या. त्यातली एक रुबाई, हा देह तुझा पण देहातील तू कोण. ओके. हा देह तुझा पण देहातील तू कोण, हा देह तुझा पण देहाविण तू कोण. हा देह तुझा पण देहातील तू कोण, हा देह तुझा पण देहाविण तू कोण. हा देह जन्मतो वाढत जातो सरतो, हा देह जन्मतो वाढत जातो सरतो, ना जन्म मरण हे देहातील तो म्हणतो, ना जन्म मरण हे देहातील तो म्हणतो. बस ना, जेव्हा कुठे आपण ड्रामा, ट्रॉमा आणि लाईफ गोंधळात अडकतो, तेव्हा ही कविता समोर आली की आपण आपल्या आत्म्याच्या अवेअरनेसमध्ये आपोआप येतो की दिस इज ऑल माया, इल्युजन. हा देह आहे, तोही माझा नाही आहे. आपण खरं तर आत्माच आहोत, निर्लेप. पण जसे प्रवासावर होत. पण बिल्डिंगच्या वर सोलर पॅनल असतात, किंवा पाणी गरम करण्यासाठी सोलर पॅनल्स लावतात किंवा इलेक्ट्रिसिटीसाठी, ते पुसायला लागतात मध्ये मध्ये, नाहीतर ते रिसीव्ह करत नाही. करेक्ट, गंज चढतो तर लोखंडावर. तसंच मला असं वाटतंय की एखादी कविता रिसीव्ह करण्यासाठी रिसिव्हर पण तेवढाच साफ असला पाहिजे. हो बरोबर आहे रे, खरंच आहे, खरंच आहे तुझं म्हणणं. आता मला कळतंय की हे हो, एकाग्र ऑडियन्स मिळणं हे पण सध्या खूप कठीण आहे, किंवा तेवढी संवेदनशीलता असणं किंवा उच्च अभिरुची असणारा ऑडियन्स मिळणं हे नशीब आहे. कारण सवंगता खूप आहे आजूबाजूला. पण तरीही मी आनंदाने हे सांगेन की कविता ऐकणारा आणि अत्यंत गहिऱ्या कविता ऐकणारा पण ऑडियन्स आहे. आणि असाही ऑडियन्स आहे, रसिक आहेत असे, की ज्यांना स्वतःला अपग्रेड करायचं आहे, आपली अभिरुची संपन्न करायची आहे, त्यांना अजून खोलात शिरायचं आहे, त्यांना अजून अनाकलनीय काही आपल्याला कळतंय का याचा मागोवा घ्यायचा आहे, असे रसिक आहेत. आणि जे अजून या मार्गाला गेलेले नाही आहेत, त्यांना घडवण्याचं काम वेगवेगळी लोक करतायत आणि ती करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या नाटकाच्या बाबतीत आपण असं म्हणतो की नाटक न बघणारा ऑडियन्स आहे, अनेक जण असे की त्यांनी आयुष्यात नाटकच नाही बघितलेले, ते थिएटरला गेलेच नाही आहेत. आणि मग ते चुकून एखाद्या नाटकाला गेले आणि त्यांना ते आपलंसं वाटलं तर ते पुन्हा जाणार आहेत, परत परत जाणार आहेत. त्यामुळे आणि मग काही विनोदी नाटकांनंतर त्यांना एखादं गंभीर बघावंसं वाटणार आहे. तसं आहे ते. हळूहळू टेस्ट डेव्हलप अभिरुची त्यांची वाढवत नेणं, म्हणजे तो रिसिव्हर पण साफ राहील. हो रे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण रिसिव्हर एक झालं की टेस्ट हा एक त्याचा मुद्दा झाला. आणि बरेचदा जसं आपण सुरुवातीला जे आपण म्हणत होतो की माइंडफुलनेस किंवा तिथे असणं पण महत्वाचं आहे. आता ते शब्द असे जातात किंवा बाजून जातात, पण त्याच्यासाठी थोडीशी मग सादर करणाऱ्याची पण जबाबदारी आहे की, कारण हे फक्त शब्दामागून शब्द येतात. आपण जेव्हा नाटक बघायला जातो किंवा गाणी ऐकायला जातो तेव्हा ती गाणी बरीचशी आपल्याला माहीत असतात, त्या ट्यूनवर आपण रेंगाळत राहतो. नाटकात तर मुवमेंट असते, त्यामुळे तुम्ही खेचलेले असता. पण कवितांच्या कार्यक्रमाला तुम्ही एका जागी असता आणि तुम्ही फक्त शब्द मांडत असता. तर ते मांडण्यापूर्वी थोडंसं त्याची काहीतरी पार्श्वभूमी सांगितली, त्या निमित्ताने एखादा किस्सा सांगितला, एक थोडीशी माती तयार केली त्याची, तर आणि मग कविता ऐकवली की ती पटकन पोचते, असा माझा अनुभव आहे.
नाहीतर एकामागोमाग एक कविता मांडत जाणं फक्त हे थोडंसं जारिंग बरोबर. होऊ शकतं किंवा डोकं थोड्याने बधीर होऊ शकतं. पण इन बिटवीन एखादा किस्सा, त्या कवितेच्या बाजूनी आजूबाजूला ती एक पार्श्वभूमी तयार करून करणं. त्याच्यावरती जर ती कविता ऐकवली तर माणूस अटेन्शन आणि इंटरॅक्टिव्ह करणं, की तुम्ही आणि मी आपल्यामध्ये पडदा नाही आहे किंवा मी कोणीतरी बघा कविता ऐकायला असं न करता की चला एकत्र कविता ऐकू, असा जर त्याच्यामध्ये भाव ठेवला तर ते जरा वृद्धिंगत होऊ शकतो. हां, आणि तिथे लोक यायला तिथे मदत होते. किस्सा सांगितला जेव्हा एखादा किंवा इन्फॉर्मल गप्पा मारल्या तर माणसं तिथे लवकर येतात, कारण मन आहे. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला फिरी फिरी येतं पिकावर. तसं ते प्रत्येकाचे वेगवेगळे लूप लागलेले असतात आणि कुठून कुठून कसा प्रवास करून तिथे लोक आलेली असतात. त्यांना पूर्णत्वाने तिथे आणणं ही खरंच आजकाल तर कुठल्याही कलेला ती जबाबदारीच झाली आहे. मग ते शास्त्रीय संगीत असो, संगीत असो, एकाग्र ऑडियन्स मिळणं चॅलेंज. ॲडिशनल लेअर ऑफ चॅलेंजेस. एखादं उदाहरण देऊया आपण, थोडीशी तयारी करून कविता सादर करण्याचं. हा, जसं आईवरच्या कविता मी जेव्हा ऐकवते तेव्हा अर्थात आई कुठे काय करतेचा मोठा एक फॅन बेस आहे माझा. असोसिएट करतात ते आई म्हणून, किंवा आपली आई त्यांनी माझ्या वाटलं होतं असा ह्याचा एक फॅन बेस नाही तयार होईल. खरं सांगायचं तर आई कुठे काय करते त्याच्याही आधी तू बरीच कामं केली होती, पण म्हणजे सिरियल मला करायच्या नव्हत्या. त्याचं कारण असं होतं की खूप रिग्रेसिव्ह कॉन्टेंट होता आणि विक्टीम आणि गरीब बिचारी असा रोल आपण करू शकू, करू अभिनेत्री म्हणून, पण ते किती दिवस करू, आपल्या मनाला पटेल का अशी भीतीच मला वाटायची. त्यामुळे त्या मार्गाला जावं की नाही असं वाटत होतं. पण ह्या आल्यावर मला जरा नावाच्याबद्दल सतीश राजवाडेंनी दिलेलं हे नाव आहे आणि मला असं वाटायचं की सतीशनी हे काय नाव दिलं आहे, आई कुठे काय, असं सार्कॅस्टिक नाव कसं काय लोकांना आवडणार आहे, आणि म्हणजे आता काय हवयात आईची भूमिका करायची कमी वगैरे, असं ते सगळे विचार सुरुवातीला होते. आणि पण तो ग्राफ मला खूप इंटरेस्टिंग वाटला की एक सर्वसाधारण गृहिणी ते आत्मभान येऊन मग तिने बाहेर पडणं आणि स्वतःचं अस्तित्व शोधणं, आणि ती म्हणजे आई जी काय घराघरात पोचली. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हे इट गोज बियॉन्ड हर एज. आई हे तत्व आहे. म्हणजे 7 वर्षाच्या मुलाला पण अरुंधतीमध्ये आई दिसायची आणि एखाद्या आजोबांना पण त्यांची गेलेली आई अरुंधतीमध्ये दिसायची, कारण ते इटर्नल आहे. बरोबर. कारण ते मायेचं ह्युमन रूप आहे, मानवी रूप आहे, प्रेमाचं मानवी रूप इज आई. म्हणतात ना की ईश्वर सगळीकडे असू शकत नाही म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली. त्यामुळे तिला इट इज शी इज एजलेस. म्हणजे ते, आणि त्यामुळे ते सगळ्यांना खूप आपलं वाटलं. ती अरुंधतीच्या सफरिंग्समधनं गेली किंवा तिने जे त्याग केले किंवा तिने जे स्वतःला जे काही कमी लेखलं आयुष्यभर, ते इतर स्त्रियांनी केलेलं, आयांनी केलेलं, हे सगळ्यांना जाणवलं त्यावेळेला. आणि अनेक स्त्रिया येऊन मला सांगतात की अहो तुमच्या सिरियलमुळे माझ्या लेकरांना माझी किंमत कळली. त्यांना कळलं खरंच आई कुठे कुठे काय काय करते ते, आणि आई खरंच किती करत असते ते. आणि मुलांनी येऊन मला सांगितलं की हो तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले आणि मला खरंच कळलं आपली आई किती स्ट्रॉंग आहे आणि खरंच ती किती करते. विच वॉज इनक्रेडिबल. कारण सगळ्यात दुर्लक्षित समाजातला घटक ही गृहिणी आहे. सगळ्यात गृहीत धरली जाते ती गृहिणी, असं माझं तिची व्याख्या आहे. ही डज नॉट एक्झिस्ट. तिला कशाचंही ॲप्रिसिएशन मिळत नाही, व्हॅल्यू मिळत नाही, आणि ती असते. आणि ती जेव्हा नसते तेव्हा त्याच गोष्टींसाठी जेवढ्या बाया ठेवायला लागतात आणि त्यांना पगार द्यायला लागतो, तेव्हा ती काय काय करते हे कळतं खरं तर. म्हणजे मी नेहमी म्हणते तसं की उणीवेत जिची जाणीव होते ती आई. ती जोपर्यंत आजूबाजूला असते आणि सगळं बिचारी करत असते तोपर्यंत त्याची किंमत नसते. उणीवेत जाणीव होते. नाना पाटेकरांची एक खूप सुंदर कविता या विषयावरची. म्हणजे किती नटमंडळी पण आपल्याकडे
कवितेच्या प्रेमात आहेत, स्वतः कविता करतात, आपल्याला माहीत नसतं. लहानपणी आई जखमेवर हळद लावत असताना झोंबणार हे गृहीत धरून मी आधीच ओरडून रडायचो. हळद लावून झाल्यावर आई विचारायची, झोंबलं का? झोंबलं का? माझं ओरडणं वाया गेलेलं असायचं. तेव्हा मी झोंबणं शोधायचो. आता आईचे हात शोधतो. अशी गंमत आहे. ती स्वतःला विसरते रे. आई पण हे ना बायकांच्या डोक्यावर स्वार होतं. म्हणजे एखाद्या भूतानी स्वार झपाटून जाते बाई आई झाल्यावरती. तिला त्याच्या पलीकडे काही दिसत नाही. हेच आपलं काय म्हणतात त्याला, अत्युच्च कर्तव्य आई पण निभावणं. हे तिला इतकं, ते इन्स्टिंक्ट पण आहे. अर्थात आहे, मातृत्व हे इन्स्टिंक्ट पण आहे, पण ते मला असं बरंचदा वाटतं की हे सोशल पण खूप आहे. ते प्रेशर पण खूप आहे. म्हणजे एखादा पुरुष जेव्हा वडील होतो तेव्हा त्याला ते मुलाला वेळ नाही दिला किंवा मुलाची काही गोष्टी इकडची तिकडे झाली तर त्याला नाही गिल्ट येत. पण आज स्त्री कमावते पण, आणि तिने तितकंच सुपर वुमन आणि सुपर आई असावं ही पण तिच्याकडनं अपेक्षा आहे. पण एक पिढी होती की तिने स्वतःला बाजूलाच ठेवलं एकदा आई झाल्यानंतर. ती विरघळून गेली मुलांमध्ये, त्यांच्या वाढीमध्ये, त्यांचं सगळं करण्यामध्ये. एक खूप सुंदर कविता आहे माझ्याकडे, हिंदी कवयित्री समृद्धी, की ज्या आईने आपलं सर्वस्व ओवाळून टाकलं मुलांसाठी आणि ती आता वृद्धत्वाकडे झुकली आहे, आणि तिच्याकडे बघताना ती मुलगी, ती कवयित्री असं म्हणते की माँ तुम्हें थोड़ा कम माँ होना चाहिए था. माँ तुम्हें थोड़ा कम माँ होना चाहिए था ताकि तुम्हारे हिस्से आती थोड़ी ज़्यादा नींद, थोड़ी कम थकान, थोड़ा ज़्यादा वसंत और ज़रा देर से बुढ़ापा. लेकिन तुमने हर बार चुना अपनी क्षमता से कई ज़्यादा माँ होना. लेकिन तुमने हर बार चुना अपनी क्षमता से कई ज़्यादा माँ होना. माँ तुम्हें थोड़ा कम माँ होना चाहिए था. किती गोड आहे ना. हो. आणि ही परिस्थिती आपल्या पिढ्यांमध्ये सगळीकडे दिसते आपल्याला, आपल्या आई वडिलांमध्ये आणि आईमध्ये मोस्टली. खरंच आहे, आहेच. जीवाच्या पलीकडे करतात रे त्या, खरोखर करतात. म्हणजे मला आठवतं आहे ना की मी आई कुठे काय करते स्वीकारली, आणि माझी मुलगी 6.5 पावणे 7 वर्षाची होती तेव्हा, आणि मी मुंबईत काम करत होते. मला माहीत नव्हतं 5 वर्ष चालणार आहे. मला असं वाटलं की 1.5 वर्ष 2 वर्ष तेवढं मॅनेज करेल स्वराली. आता तिची काही फार महत्त्वाची वर्ष नाही आहेत शाळेची. आणि बघता बघता 5 वर्ष कितीदा मला असं झालं असेल सुयोग की सोडून द्यावी सिरियल, मुलीकडे जावं. आणि मला परत माझ्या आजूबाजूची लोक सांभाळायची आणि सांगायची की नाही, तू घेतलंयस हातात, ते महत्त्वाचं आहे, तेही कर. आणि किती दर 6-7 दिवसांनी रात्री अपरात्री प्रवास करून मी मुलीबरोबर वेळ घालवायचा. मग ते 2-3 दिवस जे काय तिच्याबरोबर आहेत ते पूर्णत्वाने उरलेल्या 7 दिवसांचा भरून काढायचं. आणि ती गिल्ट घेऊन की आपण मुलीपासून लांब राहून काम करतोय, त्या गिल्टनी माझे अक्षरशः माझे हृदय पिळवटून जायचं. पण तेच मी बघितलं की माझ्याबरोबर काम करणारा माझा सहकलाकार होता ओमकार, त्याची पण मुलगी लहान होती आणि ती पुण्यात होती आणि ती मुंबईत राहून काम करायचा.
पण त्याला कधीच कुठल्या इंटरव्ह्युअरनी किंवा पत्रकारांनी हा प्रश्न विचारला नाही की तुमची मुलगी पुण्यात असते आणि तरी तुम्ही मुंबईत कसं काम करता. पण मला त्यावेळेला प्रत्येक इंटरव्ह्यू हेच मध्ये विचारायचं. हे विचारलं जायचं की मग तो कसं करता, किंवा त्याला मुलीची आठवण यायची जशी मला यायचीच, सतत यायची. पण त्याला मी गिल्ट आलेलं कधी नाही पाहिलं. पण हे किती सोशल आहे आणि किती खरं आहे आपल्याला येतं ते. म्हणजे आपलं एक्सप्रेशन किंवा आपलं करिअर इज नॉट दॅट इम्पॉर्टंट आफ्टर यू गिव्ह बर्थ टू अ चाइल्ड. हे इतकं बिंबवलं आहे आणि ते खरंच काइंड ऑफ नॅचरल गिल्टही असेल की यार मुलगी आहे, मुलीबरोबर असायला पाहिजे. बट इट्स व्हेरी डिफिकल्ट. वंदू मावशींचा एक किस्सा मी ऐकला होता, वंदना गुप्तेंचा. त्यांनी मला वाटतं माझ्या पॉडकास्ट, कवितेचं पांच्याच पॉडकास्टमध्ये त्यांनी ऐकवला होता की त्या असंच बाळ जन्माला आलेलं होतं. मला वाटतं त्यांची मोठी मुलगी, आणि त्यांना नाटकाचे दौरे करणं भाग होतं आणि त्या करत होत्या लिटरली तान्हं बाळ. आणि तेव्हा दौरे म्हणजे मोठाले दौरे असायचे, म्हणजे गेले की एकदम 8-8, 10 दिवस, 15 दिवस. तर तेव्हा या काही सोयी नव्हत्या ना. आता मी कसं मुलीला व्हिडिओ कॉल करू शकते, फोनवर बोलू शकते, त्या सो मेनी थिंग्स टू कनेक्ट. आता तर तिच्याकडे फोन आहे, आम्ही एकमेकींना व्हॉट्सअप करतो. तेव्हा त्यांनी काय केलं होतं, म्हणजे मला आता सांगतानाही कसं तरी गहीवरून येत आहे. तिचे हुंदके हुंकार त्यांनी टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड केले होते, त्याची कॅसेट केली होती. आणि त्या नाटकाच्या दौऱ्यावर गेल्यावर ऑफकोर्स आठवण येणार रे, तान्हं बाळ. तर त्या ऐकायच्या. रे हे कसं हृदय पिळवटून टाकणार आहे. पण हे आईचं होतं. वडिलांचंही होत असेल म्हणजे माहीत नाही मला, पण जास्त होतं आईचं असं वाटतं. कारण एक त्याच्यामध्ये दुसरा एक अँगल आहे की अरे ते लहान बाळाचं तर कसं होईल हे जास्त पटकन विचारलं जातं. दे आर आणि नॅचरली नर्चरर्स ना. ते आहेच, नेचरनी ते काम दिलेलं आहे स्त्रियांकडे की दे आर नर्चरर्स, दे आर केअर गिव्हर्स बाय दे जेंडर. त्यामुळे त्यांना तो ताण जास्त वाटत असणार. पुरुषा नेहमीच आय एम अ केअरटेकर, आय एम अ प्रोव्हायडर, है ना. आणि यांची ती लिंक नाळ म्हणतो ती जोडलेली गेलेली. बरोबर आहे. तसं आहे ते. आजकाल थोडाफार मी बदल जो ट्रेडिशनल अप्रोच आणि आत्ताचा थोडा पाहतोय, कारण आता आमच्या पण आजूबाजूला सगळे लोक बाळं वगैरे व्हायला लागलेले आहेत, त्यामुळे तो एक आहे जो. मी म्हणत होतो असं की बरेचदा आता तुझी सिच्युएशन एक्सप्लेन केलीस की तू इथे आहेस, मुलगी तिकडे, तर पटकन बोलताना माणूस पटकन असं बोलून जातं की अरे बिचारी मुलगी एकटी आहे, तिचं कोण बघणार, असा एक झोन असतो. पण कधी दुसऱ्या अँगलने कोणी विचारत नाही की अरे तुझं पण ते बाळ आहे ना, तुझ्यापासून लांब आहे तर तुलाही ते अफेक्ट होत असणारच आहे ना. तर मग तुझं काय होतंय किंवा तू कसं ते हँडल करतो, आपण पटकन डोक्यात पहिले असं येतो. असंही मला एक जाणवलं आता बोलता बोलता. तर तिच्यावर अन्याय होतोय कारण यू आर चुझिंग करिअर, असा एक टोन पकडला जातो. टोन असतो. इट इज ओके. हां, पण 100% ते बरोबर आहे असंही नाही, कारण की प्रत्येक जण काही ना काहीतरी करून पुढे जातच असतो आणि तूही व्यवस्थित बॅलन्स करून पुढे गेलीसच, त्यामुळे ते फिगर आउट होतच करायला लागतं. देयर इज नो अ कॉन्सेप्ट कॉल्ड बॅलन्स. तुम्ही असं 100% काही बॅलन्स नाही करू शकत आयुष्यात. म्हणजे मी ना जॉब पण करतो आणि मी घराला पण वेळ देतो. 50-50 असू शकत नाही ते. यू प्रायोरिटाईज की आत्ता मला काम आहे आणि मी ते 100% करतो आहे. अँड व्हेन आय एम विथ माय फॅमिली आय एम देअर 100%. मी ते मध्ये आणत नाही. हा तुम्ही त्या वेळेचा एक निर्णय घेऊ शकता, चॉईस करू शकता. पण बॅलन्स हा वर्ड हा साफ चुकीचा आहे. आणि करिअर करणाऱ्या स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी तर ते मग बॅलन्सचं इतकं लोड येतं ना की जे नाही शक्य आहे.
नाहीच शक्य आहे. कारण आजकाल पुण्या मुंबईत मेट्रो सिटीजमध्ये ट्रॅव्हलमध्ये किती वेळ जातो. कसं बॅलन्स करणार तुम्ही? पूर्वी 9 to 5 जॉब असायचे. बऱ्याच लोक जेवायला घरी यायची, जवळपास असायचे. 5 वाजता सुटल्यावरती 5:15 5:30ला घरी असायचा माणूस. त्याला तेव्हा बॅलन्स हा शब्द एक वेळ वापरू शकतो. बरं, चान्स आहे. चान्स आहे. तुम्ही प्रायोरिटाईज करू शकता, तुम्ही ठरवू शकता की हे आत्ता गरजेचं आहे आणि आत्ता मी इथे आहे तर मी 100% इथे आहे. तर मग असं आपण नॅव्हिगेट करत असतो आयुष्यात. प्रत्येकाचंच काही ना काहीतरी चालू असतं. जसं आत्ता पण आई पण आणि त्याच्यामधले आपले सॅक्रिफायसेस प्लस प्रायोरिटायझेशन हे खूप सुंदर येतं तू मांडलंस. आणि मला ते बोलता बोलता ते जाणवलं की तुझी आई जसं ते हे करायची की आत्ता मी अभ्यास, तर मग अभ्यासावरच लक्ष आहे, तिथे मग माझी प्रायोरिटी हाई असते. ते थोडं परत आलं असं बोलता बोलता. लिंक. पण मगाशी मी तुला हा प्रश्न विचारला होता की कधी कधी आपल्याला काहीतरी वाटतं, मग त्याच्या अनुषंगाने आपण कविता वाचतो का? की कधी मला लो वाटतंय तर मग मी काहीतरी वाचतो का? किंवा त्याच्याने काही फायदा होतो का? तर असं तुला अशी कोणती कविता आमच्यासाठी सादर करशील का, ज्याने आपल्याला छान वाटतं आयुष्यात किंवा आपल्याला थोडं परत एकदा क्लॅरिटी येते? कारण बऱ्याच लोकांना क्लॅरिटी येते पण ते मध्येच पुसट होत जातं. ते परत एकदा क्लॅरिटी आणावी लागते. अशा खूप कविता आहेत की ज्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळते, आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळतो, किंवा एक अगदीच कधीतरी लो वाटत असेल तर एक उमेद येते जगायची. जशी गुरुची माझी खूप आवडती कविता आहे की असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावणी अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. खूप सुंदर कविता आहे. किंवा संजीवनी बोकिलांची एक खूप छान कविता आहे की कुणी नसलं तरी चालेल तुझी तू रहा, कुणी नसलं तरी चालेल तुझी तू रहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा, हास जेव्हा ओठ असतील, रड जेव्हा डोळे रडतील, हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा, कुणी नसलं तरी चालेल तुझी तू रहा. अशा वेगवेगळ्या मुवमेंट्समध्ये काही कविता तुम्हाला दिवा दाखवत असतात किंवा जगण्याकडे कसं बघायचं ते. मंगेश पाडगावकरांची किती साधी सोपी सुंदर कविता आहे की सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. तर आम्ही ती काढते जरा आणि मग ऐकवते, नीटच ऐकवते. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना, शाप देत बसायचं का दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळ हे किती सुंदर आहे बघ, की आपल्याला प्रत्येकाला हा अनुभव आलेला असतो की काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. हा प्रत्येकाला अनुभवलेला असतो ना. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं, काळोखात कुढायचं का प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं का फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. आणि शेवटचं कडवं जे आपण सगळेच एकमेकांना सांगत असतो ते शब्दात कसं मांडलंय बघ, की पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरलाय म्हणायचं का भरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. म्हणजे त्यांनी प्रीच केलेलं नाही किंवा प्रवचन दिलेलं नाही, ते म्हणतात की तुम्ही ठरवा कसं बघायचंय. तुम्हाला म्हणजे सफरिंग इज अ चॉईस. म्हणजे माझ्या ज्याचा त्याचा विठ्ठल नावाचं जे मी नाटक करते ते त्याच्यात मी जे कॅरेक्टर करते ते दुसऱ्या कॅरेक्टरला असं विचारतं की मी ते कॅरेक्टर असं आहे की ते ऑलमोस्ट डिप्रेशन आहे आणि सुसायडल आहे, आणि मग तिचा प्रवास फार स्पॉइलर देत नाही, पण ती विचारते की डू यू थिंक आय डिझर्व टू ओनली सफर. तर तिचा मित्र तिला म्हणतो की नो, दॅट्स युअर चॉईस, सफरिंग इज अ चॉईस. सो तुम्ही इट्स ऑल अबाउट सेल्फ टॉक. म्हणजे घटना मी मगाशी म्हटलं तसं की ती निर्लेप असते,
ती घडल्यानंतर त्याचा सेल्फ टॉक आपल्या डोक्यात काय चालू होतो त्याच्यावर आपण ठरवतो की आपण आपण सफर करतोय का आपण तटस्थपणे त्याकडे पाहायला शिकतोय. आणि ओव्हरनाईट नाही होत त्या गोष्टी. इट्स प्रॅक्टिस, अवेअरनेस आणि कविता. क्या बात. आता आपण अद्भुत दरवाजा नावाची आपली सेगमेंट करणार आहोत, जिकडे मी तुला अशा एका सीनमध्ये नेऊन पोचवेन आणि मग तू सांगा मला काय दिसतंय. चल हिप्नोटाईज वगैरे करतोस या लॉकेटकडे बघ. पण ते करण्याआधी तुला काय वाटलं आज आमच्याकडे? अरे मला फार मजा आली. खूप दिवसांनी अशा जुन्या मित्राशी गप्पा मारल्यासारखं वाटलं. म्हणजे आपण दुसऱ्यांदाच भेटतोय. हो खरं. पण म्हणजे असं वाटलं नाही की आपण कधी गप्पा मारल्या नाहीत किंवा बोललो नाही आहोत. तू आणि प्राची दोघंही फार क्यूट आहात. थँक्यू राणीताई. यू मोस्ट वेलकम. आता माझ्याकडे एकदा अशी कॉफी चहा प्यायला. येस, ऑफ कॅमेरा. मस्त. तर अद्भुत दरवाजाकडे जाऊया आपण. प्लीज. तू तुझ्या डायनिंग टेबलवर बसलेली आहेस. चल. आणि मंडला आर्टचं तुझं ते चित्र, ते रंगभरण चालू आहे. रंगभरण. हां, एक तू रंग निवडतेस आणि आता ऑलमोस्ट ते पूर्ण होत आलेलं आहे. शेवटच्या 2च्या काय म्हणता येईल 2 सर्कल्स आहेत बाहेरची, ती तू कलर निवडलेस आणि ते तू भरायला घेतलेलं आहेस. आणि हे करत असताना तू रंग निवडतेस आणि ते पहिलं सर्कल भरत 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 पोचायला लागतेस. आणि जशी तू ते पूर्ण होतं, ते पूर्ण होतं त्या क्षणी त्या रंगाला अनुसरून एक व्यक्ती त्या डायनिंग टेबलवर अवतरते. तू अक्नॉलेज करतेस की अरे वा. तुला अजून एक्साइटमेंट आहे की मला दुसरं पण सर्कल पूर्ण करू दे. तो दुसरं सर्कल पूर्ण करते, दुसरी व्यक्ती अवतरते. आता ह्या 2 व्यक्ती आहेत, त्या तू कोणी तिथे आणू शकतेस. कुठल्याही जगातनं किंवा कुठल्याही टाईमलाईनच्या व्यक्ती तू तिथे आणू शकतेस. आणि मग तुम्ही तिघं बसून, ते मंडला आर्ट तुझं मध्ये आहे आणि त्याच्यावर तुम्ही तिघं बसून आजूबाजूला एकमेकांबरोबर काहीतरी चर्चा करताय. तर तो रंग कोणता आहे पहिला प्रश्न, आणि त्या रंगाने कोणती व्यक्ती आली हे दोन्ही आम्हाला सांग. आणि मग ते काय कॉम्बिनेशन आहे, ती कोण आहेत आणि काय कशा प्रकारचं डिस्कशन असू शकेल, हा आहे सेगमेंट आपला. तू हे सगळं बोलत असताना ना, आम्ही शाळेमध्ये एकदा रंगांचं नाटक केलं होतं. ओके. ते मला आठवलं रे. आता माझ्या काही मैत्रिणी शाळेतले बघत असतील तर त्यांनाही आय एम शुअर आठवेल की कोणी पिवळा बनलो होतो, नारंगी बनलो होतो. आणि ते काय होतं आठवायला लागेल आता मला. मी करते कोणाला तरी फोन घरी गेल्या. आणि ते रंग आणि मग ते सगळे मिसळतात एकमेकांमध्ये, असं काहीतरी ते होतं. वाव. त्या 2 व्यक्ती कोण असाव्यात? असे खूप कवी आहेत की कवितेचं पान सुरू केल्यानंतर मला खूप हळहळ वाटली की यार थोडं आधी सुरू केलं असतं तर ह्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या असत्या. मला असं वाटतं की शांता शेळके, वा, त्यांना मला विचारायला आवडतील काही गोष्टी. आणि बहिणाबाई. कारण त्या एका लिनिएजच्या आहेत ना, आणि वेगवेगळ्या काळाच्या टप्प्यांमधल्या आहेत. त्यांना मला विचारायला आवडेल की तुमच्या काळात बहिणाबाई पूर्ण अशिक्षित होत्या. त्यांना लिहिता वाचता न येताही एवढं आयुष्याचं जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या किती सुंदर कविता त्यांनी लिहिणं. त्यांचं जगणं कसं होतं, त्यावेळी स्त्री असणं काय होतं, कसा होता तो समाज, शांताबाई लिहित्या कशा झाल्या, त्यांचं जगणं कसं होतं. मला वाटतं त्या आजन्म अविवाहित होत्या. तसं असणं कसं असतं त्या काळात. तरीही स्वाभिमानाने जगणं, वेगळ्या क्षेत्रात काम करणं. कवितांविषयी तर बोलूच, पण मला त्या दोघींना त्यावेळेचं जगणं कसं आहे ह्याविषयी गप्पा मारायला आवडेल. आणि असे काही स्पेसिफिक प्रश्न असतील जे तुला वाटतं तू आत्ताच्या घडीला विचारशील त्यांना, कारण हे सगळं आत्ता होतंय असं आपण इमॅजिन करतोय. मी आशीर्वादच मागेन त्यांच्याकडे
की आताही काळ जसा पुढे चालला आहे तसा स्त्री म्हणून जगताना आमच्यासमोर असलेली चॅलेंजेस वेगळी आहेत. तुमच्या वेळची वेगळी होती. तर ती लढण्यासाठी आशीर्वाद द्या असंच म्हणेन मी. आणि कलेसाठी जी संवेदनशीलता जागृत असणं सातत्याने गरजेचं आहे. तू म्हणालास ना, नाही तर आपण यंत्रवत होऊ. त्या संवेदनशीलतेपासनं कधी माझं मन ढळू नये म्हणून आशीर्वाद द्या. मस्त. असं मागेन मी. आणि त्यांना चहाही देशील. आलं आणि गवती चहा घातलेला. मस्त. नक्की देईन. असा होता अद्भुत दरवाजा. वाव असं मला स्वप्न पडणार आहे तशी काय काय असं मला वाटायला लागलंय. मस्त. सो आपण भागाच्या शेवटी एक शब्द देतो लोकांना जो ते कॉमेंटमध्ये टाकतात, म्हणजे आपल्याला कळतं ह्यानी शेवटपर्यंत बघितलेलं आहे. ओ माय गॉड. कुठचाही रॅन्डम इझी टू टाईप शब्द आपण देऊया. संवेदनशीलता असा अख्खा शब्द. आणि जर का तुम्हाला शॉर्टकट हवा असेल तर संवेदनशीलता. हा, मोठाच पूर्ण. जसं मधुर आणि ताई तसा अख्खा शब्द तुम्ही खालती टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत बघितलेलं आहे. आणि जसं आपण दरवेळी म्हणत असतो की हा कार्यक्रम जेव्हा तुम्ही बघत असाल, कधीही कन्झ्युम करत असाल, कधीही पाहत असाल, ऐकत असाल, तेव्हा जे काही राणीताईचं काम उपलब्ध असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन, जे काही चालू असेल तिकडे जा आणि त्याला प्रेम द्या. कारण आपण सगळे एकत्र प्रयत्न करून कुठेतरी जायचा सगळेच प्रयत्न करतोय. तर ह्याच्यामध्ये हे सगळे दिवे पुढे नेण्यासाठी आपण एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे, सहाय्य केलं पाहिजे. तर असं करूया. आणि आज तू वेळात वेळ काढून आमच्याकडे आलीस आणि या गप्पांचा भाग झालीस. थँक्यू सो मच. आणि मला फार मजा आली. आणि मला वाटतं हे गप्पा इथे थांबणार नाहीयेत. हो, आपलं कॅमेरा ऑफ झाल्यानंतरही एक सेशन लाट आले मागून, दिसते मला ती अशी. एक सेशन ऑफलाईन पण होणार आहे असं दिसतंय मला. खरंय. तर मग एवढं बोलून आम्ही हा भाग पूर्ण करतो आणि तुम्हाला पुढच्या भागात लवकरच भेटतो. धन्यवाद. See you.